ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच। प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय हिंदुस्तान फीड्स, पॉवर्ड बाय दी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकूल मिनरल वॉटर। आउटडोर पार्टनर रिव्हेल क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड। सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 सकाळी 10:30 वाजता। शुभारंभ लॉन्स, DP रोड, कर्वेनगर, पुणे। सन्माननीय आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। दादा जोरदार टाळ्यांनी आपण सगळ्यांनी स्वागत करूया। वेळेच्या बाबतीत ऐकलं होतं दादा, अनुभवायला आज पुन्हा एकदा मिळालं। सर्व उपस्थितांना विनंती, कृपया आपण आसनस्थ व्हावं। त्याचप्रमाणे सभागृहाच्या बाहेरच्या बाजूला अजून ज्यांची उपस्थिती आहे त्यांनाही विनंती की आपण व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला आसनस्थ व्हावं। नमस्कार, सुस्वागतम आणि रामराम सर्व सरपंच हो। महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या प्रभात समूहातर्फे मी ओमकार दीक्षित आपल्या सगळ्यांचं आजच्या या सन्मान सोहळ्यात सहर्ष स्वागत करतो। आजच्या प्रभात पुरस्कृत हिंदुस्तान फीड्स प्रस्तुत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा पॉवर्ड बाय दी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स, शेळके बेवरेजेस यांचे ऑक्सिकूल आणि आउटडोर पार्टनर रिव्हेल क्रिएशन्स असलेल्या या सोहळ्यात, खरं तर आजच्या या सोहळ्याचं हे दुसरं वर्ष आहे। हा सोहळा म्हणजे पुणे जिल्ह्यातील आपल्यासारख्या अलौकिक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा सन्मान सोहळा। आजच्या या प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळ्यासाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभली आहे ते राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कामगार मंत्री माननीय नामदार श्रीयुत चंद्रकांत दादा पाटील साहेब, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री संतोष पाटील सर, हिंदुस्तान फीड्सचे जनरल मॅनेजर माननीय श्री अजय पिसाळ सर, आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्सचे आदरणीय अरुण मराठे सर आणि त्यासोबतच ज्यांचा आज सन्मान होणार आहे त्या सर्व सरपंचांचा आणि त्यांच्यासोबत असलेल्या आदरणीय उपस्थितींचं सगळ्यांचं मी आजच्या या कार्यक्रमात शब्दसुमनांनी सर्वप्रथम स्वागत करतो। कार्यक्रमाच्या प्रथेप्रमाणे दादा आपण सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया।
तर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनासाठी मार्गस्थ व्हावं. मी दैनिक प्रभातचे चेअरमॅन मान्य डॉक्टर हर्षद गांधी सर आणि दैनिक प्रभातचे पुण्याचे कार्यकारी संपादक आदरणीय अविनाश भट सर या दोघांनाही विनंती करेन की त्यांनी सर्व सन्माननीय उपस्थितांना दीप प्रज्वलनासाठी घेऊन यावं. क्या बात आहे. दादांबद्दल अशी ख्याती आहे, माणसं जोडणारा माणूस. आणि दादांनी त्याचप्रमाणे आजच्या या दीपप्रज्वलन सोहळ्यासाठी सर्व सहभागी आणि ज्यांना सन्मान करणाऱ्या अशा महिला सरपंचांना या दीपप्रज्वलन सोहळ्यात सहभागी करून घेतलंय. सर्व सरपंच आणि महिला प्रतिनिधींना फक्त एक नम्र विनंती, आपलं दीपप्रज्वलन झाल्यास नंतर आपण एक समूह छायाचित्र घेणार आहोत जे सभागृहातील उपस्थितांबरोबर उद्या लाखो पुणेकरांपर्यंत दैनिक प्रभातच्या माध्यमातून आम्ही नेऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांना विनंती की आपण एका समूह छायाचित्रासाठी, ग्रुप फोटोसाठी आपण असं उभं राहावं जेणेकरून हा फोटो आपल्या सर्वांच्या प्रेरणादायी प्रवासात खरं तर दिव्याचं तेज हे अनन्यसाधारण आहे. आपण जे आजवर कार्य करत आहात आणि इथून पुढे कार्य करणार आहात त्या सर्व कार्याला याच दिव्याचं तेज मोलाची साथ देईल. आपल्याला नेहमी आयुष्यात सद्विचारांची, सत्कार्याची, सत्कर्माची वाट दाखवेल आणि आपल्या या कार्यामुळे आपल्यासारखेच अनेक जण हे कार्य करण्यासाठी प्रेरित होतील अशी मी या दिव्याच्या चरणी आशा करतो. मी सर्व मान्यवरांना मंचावर येण्याची विनंती करेन. यानंतर मी ज्यांचे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आणि आम्हाला असं वाटत होतं दादा आपल्या हस्ते खरं तर या आमच्या सर्व सरपंचांचा यथोचित सन्मान गौरव व्हावा. आजच्या कार्यक्रमासाठी आपण वेळ दिलात, उपस्थिती दिलीत त्याबद्दल सर्वप्रथम आपलं स्वागत करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. त्यासाठी मी दैनिक प्रभातचे चेअरमन माननीय डॉक्टर हर्षद गांधी सरांना अशी विनंती करेन की त्यांनी आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांचं इथं पुष्पगुच्छ देऊन आजच्या या सन्मान सोहळ्यात स्वागत करावं. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कामकाज ही जबाबदारी दादा सध्या सांभाळत आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर हर्षद गांधी सरांना विनंती करेन की पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री संतोष पाटील सरांचाही आपण इथं यथोचित स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांना विनंती करेन की आजच्या कार्यक्रमाचे जे सहआयोजक आहेत हिंदुस्तान फीड्सचे जनरल मॅनेजर मान्य श्री अजय पिसाळ सर यांचंही आपण इथं आपल्या हस्ते स्वागत करावं. त्याचसोबत विनंती करेन हिंदुस्तान फीड्स त्याचबरोबर हिंदुस्तान फीड्सचे मार्केटिंग हेड मुरलीधर जगताप सर यांनाही विनंती करेन की आपणही मंचावर यावं आणि आपलंही स्वागत आम्हाला प्रभाततर्फे, हिंदुस्तान
फीड्सचं करायचं आहे, कारण अशा उपक्रमाला आपण पाठबळ दिलं आणि हा सोहळा अतिशय देखणा करण्यामध्ये, याचं आयोजन करण्यामध्ये सहआयोजकाची भूमिका आपण निभावली. हिंदुस्तान फीड्सचे मार्केटिंग हेड मुरलीधर जगताप यांचंही दादा आपण स्वागत करावं. हिंदुस्तान फीड्स ही 1988 पासून पशुखाद्य क्षेत्रात काम करत आहे. कंपनीकडे बारामती, राजस्थान, सातारा आणि श्रीरामपूर इथे 2000 मेट्रिक टन क्षमतेची उत्पादन क्षमता आहे. त्याचप्रमाणे दादांना विनंती करेन, आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्सचे मान्य श्री अरुण मराठे सर यांचंही आपण इथं स्वागत करावं. आविष्कार कन्सल्टन्सी हे बांधकाम क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नाव आहे. खरं तर शून्यातून विश्व निर्माण केलं ही उक्ती ज्यांच्यासाठी सार्थ ठरेल, कारण फक्त 1700 रुपये पगाराच्या नोकरीपासून केलेला प्रवास आज हिंजवडीमध्ये 500 फ्लॅटचा गृहप्रकल्प इथपर्यंत येऊन पोचलेला आहे आणि आज कोथरूडमध्ये अनेक पुनर्विकासाचे प्रकल्प आपले सुरू आहेत. धन्यवाद. मी सर्व सन्मानांना स्थानापन्न होण्याची विनंती करेन प्रभात वृत्तपत्र समूहाची भूमिका या सोहळ्यामागची व्यक्त करण्याची पुण्याचे कार्यकारी संपादक माननीय श्री अविनाश भट सर यांना. व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके माननीय चंद्रकांत दादा पाटील, पुणे झेडपीचे CEO माननीय संतोषजी पाटील, माननीय अजय पिसाळ साहेब आणि आमच्या दैनिक प्रभात परिवाराचे मुखिया म्हणजे आमचे सगळ्यांचे आदरणीय डॉक्टर हर्षद गांधी साहेब, माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. दैनिक प्रभात आदर्श सरपंच सन्मान सोहळा याकरता आपण इथे आलात, याकरता मी सगळ्यांचं स्वागत करतो. यंदा आपले हे कार्यक्रमाचं, या स्वरूपाच्या कार्यक्रमाचं दुसरं वर्ष आहे आणि प्रभातची एक परंपरा राहिली की आम्ही एखादा उपक्रम सुरू केला तर तो कधीही मध्ये सोडत नाही, तो शेवटपर्यंत नेतो. आणि या उपक्रमाची या मागची जी संकल्पना आहे तीच मी फक्त तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल डॉक्टर APJ अब्दुल कलाम जेव्हा आपले भारताचे राष्ट्रपती होते त्यावेळेला माननीय अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं. त्यावेळेला त्यांनी आपल्याला 2020पर्यंत भारत हे विकसित राष्ट्र होईल असं स्वप्न दाखवलं होतं. आणि नुसतं स्वप्न दाखवलं नाही तर त्या दिशेने आपण सगळ्यांनी वाटचाल सुरू केली. तेव्हाचं मंत्रिमंडळ असेल, माननीय अटलजी असतील, कलाम साहेब असतील. कलाम साहेब भारतभर फिरले, विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला, महिलांशी संवाद साधला, ज्या काही निगेटिव्हिटी समाजात होत्या त्या त्यांनी दूर केल्या. आणि त्यावेळेला 20शी-25शीत असलेली पिढी, ज्याचा मी एक भाग आहे, ती त्या कलाम साहेबांच्या त्या पुढाकाराने आपण सगळे भारावून गेलो. आणि खरं भारत एक विकसित राष्ट्र होऊ शकतं हा एक विश्वास त्यामुळे जागृत झाला आणि सगळे कामाला लागलो. कोणी आपापल्या शिक्षण क्षेत्रात असेल, कोणी अन्य कुठल्या क्षेत्रात असेल. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात कार्यरत राहून तुम्ही जर सतत कार्यमग्नता हीच ईश्वर सेवा या उद्देशाने जर काम केलं तर नक्कीच पुढचा आपण टप्पा गाठत असतो. आणि त्या काळी जी सुरू केलेली कामं आहेत त्याचं आपल्याला आज फळ मिळताना दिसतंय. कारण जगातल्या पहिल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा आज समावेश झालेला आहे आणि येत्या काही दिवसात किंवा येत्या काही महिन्यात आपण जगातली 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ याबद्दल माझ्या मनात तरी किमान एक संपादक म्हणून कुठलीही शंका नाही. आताचे आपले विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी आता आपल्याला नवीन लक्ष दिलेलं आहे. 2047पर्यंत आता भारत एक विकसित राष्ट्र झालेलं असेल असं मोदी साहेब म्हणतात आणि ते स्वतः काम करतात. कंटिन्यू कार्यमग्न असणारे पंतप्रधान आपल्या भारताला लाभलेत आणि त्यांची टीम असेल, राज्यातली टीम असेल, राज्यातलं सरकार असेल, केंद्रातलं सरकार असेल, विरोधी पक्षातले लोक असतील, सर्व लोक एका ध्येयाने वाटचाल करतात. कारण भारताला आपल्याला गतवैभव प्राप्त करून द्यायचं म्हणजे आहेच ते. पण जगात आपण जे नेतृत्व जगाचं केलं इतिहासात ते नेतृत्व आपल्याला करायचं आणि त्याकरता आपल्याला
संकल्प आपण सोडलेला आहे आणि स्वतः पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरूनही ते सांगितलं, संसदेतही सांगितलं, आपल्या सभांमध्येही ते सांगत असतात. तर 2047पर्यंत भारत हे एक विकसित राष्ट्र जर आपल्याला करायचं असेल तर केवळ पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळूर, मद्रास, चेन्नई या शहरांचा विकास करून भारत विकसित राष्ट्र होणार नाही. तर राष्ट्र विकसित होण्याकरता सगळ्या शहरांचा, सगळ्या गावांचा, प्रत्येक राज्याचा विकास झाला पाहिजे. तर खरा भारत वसतो हा ग्रामीण भागात, याची सगळ्यांना जाण आहेच आणि तो भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा पण आहे. जोपर्यंत आपले ग्रामीण भाग सक्षम होत नाही तोपर्यंत आपलं राज्य विकसित पूर्ण होणार नाही आणि जोपर्यंत राज्य विकसित पूर्ण होत नाही तोपर्यंत देश पुढे वाटचाल करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आमच्या पुरस्कार सोहळ्यामागची नेमकी संकल्पना हीच आहे की ग्रामीण भागात, आता आपण इथे सगळे सरपंच, उपसरपंच मंडळी आहात, ग्रामीण भागातले तुम्ही नायक आहात. तुम्ही दिशा देण्याचं काम करतात. राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांच्याकडून वेळोवेळी ज्या मदती, अनुदान, योजना येतात त्या योजनांची अंमलबजावणी आणि तुमचं स्वतःचा विचार, त्यात तुम्ही ते इनपुट घालून आपल्या गावाचा, आपल्या परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न करत असतात. शिक्षण असेल, आरोग्य असेल, पाणी असेल, शेती असेल, अफाट कामं अनेक सरपंच करतात, अनेक जण करण्याच्या तयारीत. दादा सांगायला अभिमान वाटतो की पुणे जिल्ह्यातले आता जी आम्ही विशेषांक तयार केला सरपंच मंडळींचा, बहुतांश दादा उच्च शिक्षित आहे. म्हणजे पदवी, पदव्युत्तर, PhD, MBA अशा थोडीचं शिक्षण झालेली सगळी मंडळी आहेत. त्यामुळे ही मंडळी आपल्या जिल्ह्याला नक्कीच पुढे नेतील ही खात्री आहे. आमचा याच्यात पुणे तिथे काय होणे आपण सगळ्यांना माहिती आहे. केवळ पुणे नाही तर पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास जर व्हायचा असेल तर ह्या सरपंच मंडळींना वेळोवेळी त्यांच्या पाठीवर थाप ठेवणं, त्यांच्या चांगल्या कल्पनांना, चांगल्या योजनांना प्रसिद्धी देणं, एक सरकार, नागरिक आणि त्यांच्यात आम्ही दुवा म्हणून काम करतो. आरोग्याच्या क्षेत्रात बरीच कामं केली आहेत, अजून बरीच कामं करणं आवश्यक आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात अजून आपल्याला बरीच मजल मारायची आहे. सरकार करतं पण सरकार प्रत्येक ठिकाणी पोचू शकत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातले जे नायक आहेत ते असतील आणि त्यांची टीम असेल, यांनी जर पुढाकार घेऊन काम केलं आणि एक वेगळ्या दिशेने जर आपल्या गावाला नेलं तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे शहराचा पुणे जिल्हा हा देशासमोर एक नवीन आदर्श निर्माण करू शकतो. आणि हे पुण्याचं दैनिक असल्यामुळे आम्हाला खात्री आहे आणि तीच आमची तळमळसुद्धा आहे. मला वाटतं की दादांचा अनुभव आणि दादांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आणि वेगवेगळ्या पदांवर प्रचंड त्यांनी काम करून आपला ठसा उमटवलेला आहे. तर त्यांच्या मार्गदर्शनाचा, त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या आशीर्वादाचा आपल्याला निश्चितच लाभ होईल. मी पुन्हा एकदा ज्या मंडळींचा आज सत्कार केला जाणार आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी नेहमी असं म्हणतो की कुठल्याही संपादकांना एका वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचणं आणि त्यांना प्रत्यक्ष ऐकणं ही खरं तर आणखीन एक मोठी पर्वणी असते आणि ती पर्वणी आज आम्हाला तुमच्या रूपानं मिळाली. यानंतर भट सरांनी आता ज्या पुरवणीचा उल्लेख केला त्या पुरवणीचं प्रकाशन आता आपण करूया. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना विनंती करेन की ज्या माननीय सरपंचांचा आज इथं सन्मान होणार आहे, गौरव होणार आहे, त्यांचा कार्याचा आढावा असलेला, पुणे जिल्ह्याचा संपूर्ण आढावा असलेल्या एका विशेष पुरवणीचं प्रकाशन दादा आपण आपल्या हस्ते करावं. पुणे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी अशा अनेक क्षेत्रांचा मागोवा, त्याचप्रमाणे आज दैनिक प्रभाततर्फे ज्यांचा इथं सन्मान होणार आहे त्या सर्वांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा या पुरवणीमध्ये घेतलेला आहे. धन्यवाद. मी सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करेन आणि यानंतर विनंती करेन, खरं तर एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म घेऊनसुद्धा आजवरचा
दादांचा प्रवास थक्क करणारा आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे लोकसंग्रह आणि माणसं जोडणारा माणूस अशी ज्यांची ख्याती आहे, मग ती जळगावमधली विद्यार्थी परिषद असो, मुंबई विद्यापीठाची देशभर गाजलेली निवडणूक असो, 1990मधलं कोल्हापूरमधल्या आपल्या मातीशी जोडलेली नाळ असो, किंवा त्यानंतर विधान परिषद, त्यानंतर सहकार, पणन, सार्वजनिक बांधकाम, कृषी अशा अनेक खात्यांमधली दादांची उत्तम कामगिरी असो, आणि आता सध्या राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कामकाज मंत्री जोरदार टाळ्याने स्वागत करूया आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांना, आणि त्यांना विनंती करेन की त्यांनी उपस्थितांशी हितगुज साधावं. पुण्याच्या वर्तमानपत्रीय क्षेत्रामध्ये खूप जुनं आणि विश्वासार्ह नाम प्रभात पेपर, त्यांनी वर्तमानपत्र चालवण्याच्या बरोबरीने प्रत्येक खरं म्हणजे वर्तमानपत्रच नाही तर व्यवसाय असेल, कॉलेज असेल, त्यांनी आपलं मूळ काम करण्याच्या बरोबरीने सगळ्यांनी म्हणून आपल्याला आवडणारं सामाजिक काम केलं पाहिजे. तर समाजाची जी त्रूट आहे, शासनाने करण्याच्या विकासामधली जी तूट आहे ती सगळे म्हणून भरून काढू शकतो. तसं प्रभातने गेल्या वर्षीपासून ठरवलं की जे सरपंच आपापल्या गावामध्ये गावचा विकास करण्यासाठी खूप योगदान देतात, त्यांचा सत्कार करण्याचा एक हेतू त्यांना शाबासकी देणं हा जसा आहे, तसं त्यांनी काय केलं हे इतरांसमोर आणणं आणि त्यातून प्रेरणा घेऊन, म्हणजे एक राळेगण सिद्धी उभी राहिली तर काही हजार गावं ही राळेगणमध्ये जाऊन दिशा घ्यायला लागली. पोपटरावांचं गाव असेल, त्या गावच्या पाण्याच्या योजना कशा केल्या हे जाऊन आपण अनेकजण पाहायला लागलो. त्यामुळे प्रभातने हा निर्णय केला की आदर्श सरपंच पुरस्कार असा कार्यक्रम सुरू करावा, जो गेल्या वर्षी झाला त्यालाही मी होतो. या वर्षीच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित प्रभातचे चेअरमन डॉक्टर हर्षद गांधी, प्रभातचे कार्यकारी संपादक अविनाश भट, या जिल्ह्याचे CEO मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हाधिकारी म्हटलं म्हणजे बहुतेक भविष्यात होणार असं दिसते मला, असे संतोष पाटील, व्यासपीठावर उपस्थित हिंदुस्तान फीडचे जनरल मॅनेजर माननीय श्री अजय पिसाळ, आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्सचे माननीय श्री अरुण मराठे, सर्व मान्यवर आणि कार्यक्रमाला उपस्थित ज्यांचा आदर्श सरपंच पुरस्कारामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. कारण प्रभातने बहुधा गेल्या काही महिन्यामध्ये ही प्रक्रिया चालवली असेल, काही निकष ठरवले असतील, मग गावची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, गावची शेताला पाणी पुरवण्याची व्यवस्था, गावचं आरोग्य, असे काही मुद्दे काढले असतील. त्याच्या आधारे आदर्श सरपंच पुरस्कारासाठी ज्यांची नावं सिलेक्ट झालेली आहेत, फायनल झालेली आहेत, ज्यांचा सन्मान होणार आहे, असे सर्व आदर्श. आता ते मला बऱ्याच वेळेला महिला मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या क्षेत्रात जायल्यामुळे प्रत्येक गोष्टीचं महिला करायला पाहिजे. तर आदर्श सरपंचाचं महिला सरपंचच म्हणायचं का? सरपंच पुरुषार्थी शब्द आहे ना, पर्वती सरपंच असं म्हणू. तसे सर्व पुरुष आणि महिला आदर्श सरपंच, त्यांचं कौतुक पाहायला आलेले गावचे लोक, त्यांचे नातेवाईक, असे सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सुरुवातीलाच अविनाश भटांनी ही सगळी कल्पना मांडताना काही वेगवेगळ्या ठिकाणी झालेले गावचे विकासही मांडले. मी अगदी कमी वेळामध्ये एका 2200 लोकसंख्येच्या गावात आजही राहतो. 19 तारखेला जायचंच आहे की गावात एक मोठा कार्यक्रम आहे. काळाच्या ओघामध्ये कोल्हापूरपासून 50 किलोमीटर रोज जाणं शक्य नाही म्हणून कोल्हापुरात घर केलं, आणि मग संघटनेने सांगितलं, पक्षाने सांगितलं म्हणून पुण्यात येऊन लढलो. पण गावाशी नाळ तशीच टिकून आहे. गावाशी बांधिलकी तेवढीच आहे की मोना ती वाढत चालली आहे. जसं जसं पुढे काय नावाचा प्रश्न होता त्या वेळेला मनामध्ये ते पक्क होत चाललेलं आहे की आपण आपल्या गावाच्या दिशेने गेले पाहिजे. आणि त्यामुळे एका 2200 लोकसंख्येच्या गावामध्ये 2 वर्ष 93 ते 95 पूर्ण राहून, की ज्यावेळेला मी विद्यार्थी परिषदेचा 1 जिल्हा 3 जिल्हे 1 राज्य 3 राज्य ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झालो, आणि मनात असा विषय आला की आता आपण आपल्या आईवडिलांसाठी वेळ दिला पाहिजे, गावासाठी वेळ दिला पाहिजे. म्हणून 93 ते 95 2 वर्ष पूर्ण राहील. कोल्हापूरला जिल्हा केंद्रात काम असेल तर जायचं, पुन्हा गावाकडे परत यायचं. असं थेरॉटिकल माझं म्हणणं नाही,
मग पुढे जाऊन सहकार आलं, कृषी मॅड होतं 1 वर्ष, महसूल होतं 3 वर्ष. त्यामुळे गावांशी जोडलेली सगळी खाती ही माझ्याकडे नेहमीच राहिली. आता ही वस्त्रोद्योग आहे, ज्याच्यामध्ये कापसाला भाव बरा मिळायचा असेल तर आपल्याला कापसाच्या आधारे जेवढे उद्योग आहेत, मग धागा तयार करणं, कापड तयार करणं, कपडे तयार करणं, यावर भर द्यावं लागेल. ते माझ्याकडेच काम आलं. गावामधलं शिक्षण नीट नाही झालं आणि आपली पोरं कॉलेजला गेली नाही आणि स्किल डेव्हलपमेंट, कौशल्य विकास हे त्याने आत्मसात नाही केलं तर जगाच्या मार्केटमध्ये टिकणार नाही. असं उच्च शिक्षण, टेक्निकल एज्युकेशन माझ्याकडे झालं. त्या अनुभवाच्या आधारे मी काही मुद्दे मांडेन. त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा असा की सरपंच बऱ्याच वेळेला नॉट नेसेसरी सगळ्या समाजाची, जगाची माहिती असताना आपण झालेलो असतो. तर गावामधले आपलं प्राबल्य असतं, कोणीतरी घोड्यावर बसवलेलं असतं. बऱ्याच वेळेला घोड्यावरही बसवतात. विशेष रिझर्वेशन असलं तर मग आपण म्हणतो की ह्या कॅटेगरीतला कोणी नाही. हो, पण मला अनुभव नाही. पण माझी वहिनी उभी राहिली तेव्हा मला आठवतं की 8 दिवस गेले तिला मला कन्व्हिन्स करायला. पण एकदा झाल्यानंतर त्याला न्याय देण्यासाठी आपण बहुश्रुत झालं पाहिजे. सगळं जगातलं आपल्याला माहिती व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे मला पहिला मुद्दा वाटतो तो म्हणजे सरकारच्या योजना रोज नवीन घोषणा होत असतात. त्याची माहिती घेऊन आपल्या गावातल्या प्रत्येक माणसाला ती योजना कशी पोहोचेल. अगदी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, त्याचं फॉर्म स्वाभाविकपणे 3.5 कोटी महिलांना हे द्यायचं असल्यामुळे ऑनलाईन आहे. मग त्या गावात कुठे ऑनलाईन कळणार. मग सरपंचाची जबाबदारी आहे की मला ऑनलाईन कळत नसेल तर ऑनलाईन कळणाऱ्या 4 जणांना घेऊन गावातली एकूण महिला ऑनलाईन कशी रजिस्टर होईल, तिला ऑनलाईनला काय अडचण येते. आता 3 सिलेंडर फ्रीची योजना मागोमाग आहे. मग ती 3 सिलेंडरची योजना काय आहे, मग त्याला कोण निकषामध्ये बसतं, त्याला कुठली कुठली डॉक्युमेंटरी लागतात. मग मुलींना 100% शिक्षण माफ झालं. पण माफ झालं म्हणजे काय घरी येऊन देणार का तुम्हाला तुमचं माफ झालं. तर त्यासाठी कॉलेजशी भांडायला लागेल. एखादं कॉलेज असं म्हणत असेल की नाही ते काय जातं सरकारला, कॉलेज कसं चालवायचं. हो, पण ते कळलं की सप्टेंबरमध्ये तुम्हाला परत सप्टेंबरमध्ये 4 महिने कसं कॉलेज चालवायचं. मग अशा वेळेला सरपंचाची जबाबदारी आहे आपल्या गावातल्या त्या मुलीला घेऊन त्या प्रचाराशी भांडणं. वेळेपासून आत्ता जस्ट 10 वाजता ऑनलाईन माझं काही लाख लोकांना पोचलं आहे की ज्याच्यामध्ये एक टोल फ्री नंबर दिला आहे. तो टोल फ्री नंबर असा आहे की कितीही जणांनी एका वेळेला लावला तरी त्याला एंगेज राहणार नाही. एवढी मोठी रचना केली आहे. म्हणजे 1000 दंत एका वेळेला लावणार नाही. तर 1000 जणांनी लावला तर तो एक बिझी असेल तर तोच नंबर दुसरीवर जाईल, तिसरीवर जाईल, चौथीवर जाईल. त्याला फोन करून तुम्ही कंप्लेंट करायची किंवा हे कॉलेज ऐकत नाही आणि तुम्ही 100% फी माफ म्हटले. ते म्हणतात की नाही हो खरं आहे, परंतु आता भरा आणि मग तुमच्या अकाउंटला सप्टेंबरला येतील. आता भरायला असते तर आम्ही कशाला सरकारकडे आग्रह धरला असता. फक्त तुम्ही कंप्लेंट करायची. 24 तासाच्या आत माझा जो जॉईंट डायरेक्टर आहे, साधारणतः 5 जिल्ह्याला एक असतो, तो त्या कॉलेजला नोटीस काढेल की असं असं कंप्लेंट आलेली आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे. आणि त्या कंप्लेंटच्या आधारे त्या कॉलेजला एकतर म्हणायला लागेल की नाही आमची चूक झाली, आम्ही मुलींना फी न घेता देतो, किंवा त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. म्हणजे त्यांची अगदी संलग्नता सुद्धा रद्द करून टाकू. आता हे समजा आम्ही डिक्लेअर केलं तर त्या सरपंच ताईला किंवा सरपंच दादाला गावच्या पंचमंडळींना हे माहिती पाहिजे की जे गावाचं नेतृत्व करतात की 100% फी माफ झालेली आहे. ती ॲडव्हान्समध्ये भरायची नाही आहे. ती कॉलेजने बेअर करायची आहे, म्हणजे ते सहन करायचं आहे. काय वाटेल ते करा, तुम्ही कॉलेज कसं चालवायचं चालवा. तरी कॉलेजला एक नवीन योजना आली ती पण माहिती असावी की त्यांना घाणवट न देता नवीन बँक लोन मिळणार आमच्या गॅरंटीच्या आधारे. समजा त्यांची कॉलेजची फी ही मुलींची फी त्यांनी न घेता 2 कोटी झाली, ती सप्टेंबरात मिळणार आहे, जास्तीत जास्त ऑक्टोबरात मिळणार आहे. तर 2 महिन्यासाठी त्यांना बँक पैसे देणार आणि बँक त्याच्या अगेन्स्ट त्यांच्याकडून घाणवट काही घेणार नाही. आता त्याच्यापेक्षा आणखी कॉलेजला काय करत तरी ते घेत असेल तर तुम्ही जागृत असले उदाहरण. त्यामुळे अशा खूप गोष्टी, सरकारच्या योजना माहिती होणं हे आपल्याला नक्की करावं लागेल. दुसरे 2 मुद्दे मांडून मी माझं बोलणं संपवतो. दुसरा मुद्दा आहे तो प्रामुख्याने काही वेळेला योजनांमध्ये आपण पुढाकार घेऊन लोकसहभागातून त्या योजनेमधले पैसे भरणं. उदाहरणार्थ मोदीजींनी मुलींसाठी एक खूप चांगली पोस्टाची योजना आणली की 250 रुपये भरून खातं खोलायचं. ते 250 रुपये पण त्याच्या खात्यावर बॅलन्सच दिसणार, पण 250 रुपये भरल्याशिवाय खातं उघडत नाही. आणि मग तुम्ही दरमहा जी अमाऊंट टाकेल ती अमाऊंट ही 18पर्यंत टाकायची, माझ्या माहितीप्रमाणे 15पर्यंत टाकायची तिच्या वयाच्या. आणि त्यानंतर त्या अमाऊंटचं खूप हेवी व्याजासहित 18ला एक स्लॉट मिळणार आणि 21ला एक स्लॉट मिळणार. खूप चांगली योजना आहे, खूप चांगलं व्याज आहे.
आता मी माझ्या मतदारसंघामध्ये डिक्लेअर केलं, जे तुम्ही करावं असं माझी अपेक्षा आहे, की 250 रुपये मी भरणार. म्हणजे मग आपोआपच पालक अट्रॅक्ट झाले, आकर्षित झाले आणि हजारोनी अकाउंट्स माझ्या मतदारसंघामध्ये उघडले गेले. पुढे जाऊन मी म्हणलं की तुम्ही मग त्यांनी भरलं पाहिजे ना, दरमहा भरले नाही तर मग 250च राहतील 18 वर्षी. तर तुम्ही दरमहा काहीतरी भरा, तर मी दरमहा 100 रुपये 15 वर्ष देणार. आणि माझी ही ख्याती आहे की मी म्हटलं की त्याची व्यवस्था करतो आणि ते व्यवहारात आणतो. आमच्याकडे दरमहा 100 रुपये घ्यायला लाईन लागलेली असते. अट एकच की मागच्या महिन्यात तुम्ही किती भरले दाखवा. नाही मी 200 भरले, मी 300 भरले, मी 100 भरले, चला आता माझे 100 घ्या. माझी खात्री अशी आहे की माझ्या मतदारसंघातल्या ह्या सगळ्या माझ्या आईवडील जे आहेत त्यांच्या मुलींना 18व्या वर्षी 21व्या वर्षी सबस्टॅन्शियल मोठी, म्हणजे त्यांनी किती टाकले त्यावर आहे. त्याचा एक चार्टही आहे, तो तुम्हाला होता मी व्हॉट्सअप करतो. 1000 रुपये जर तुम्ही दरमहा भरलेत ना, तर तुम्हाला त्या मुलीची काळजीच करायची आवश्यकता नाही. तिचं शिक्षणही होईल, तिचं लग्नही होईल, उलट म्हातारपणी तुम्हाला पैसे शिल्लक होतील. माहिती पाहिजे योजना. आणि अट्रॅक्ट करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी लोकसहभागातून का ना, ओ तुम्ही 5 जणांचे 250 भरणार काय, आम्ही तिच्या पासबुकवर तुमचं नाव टाकून देऊ की ह्यानी भरले, असं अट्रॅक्ट करून देणाऱ्यांना सुद्धा आपण ती योजना केली पाहिजे. त्यामुळे अशा काही योजना आहेत. उदाहरणार्थ 12 रुपये भरले आणि आता 20 केले, 20 रुपये भरले तर 2 लाखाचा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स मिळतो, अपघाती विमा. 20 रुपये म्हणजे दिवसाला किती काढताच येणार नाही, इतके कमी. अख्ख्या गावचा काढा ना 20 रुपये आणि म्हणा मी भरतो. जे गाव असं म्हणेल ना आमच्या गावचे सगळे 20 रुपये तुम्ही भरा, मी भरतो, चला माझ्याकडून ॲड घेऊन जा. पण मग ते 20 रुपये भरून होत नाही ना, फॉर्म भरायला लागतो, जमा करायला लागतो. मग त्याचा वर्षभरामध्ये काही ॲक्सिडेंट झाला तर 50,000, मृत्यू झाला तर 2 लाख मिळतात. किती रुपयामध्ये? 20 रुपये वर्षाला. आणि 330 रुपये भरले, ते पुन्हा दिवसाला 1 रुपया पण येत नाही. दिवसाला 1 रुपये भरले तर 365 होतात. तर 330 रुपयामध्ये नॅचरल डेथ झाला, पहिला जो आहे तो अपघाती मृत्यू आहे, नॅचरल डेथ झाला तर 2 लाख मिळतात 330 रुपयामध्ये. चला तुमच्या गावातले सगळ्यांचे 330 रुपये मी देऊन टाकतो, घेऊन जा माझ्याकडून. पण आम्ही त्याच्यात वेगळी योजना काढली की 330 आणि 20, 350 वर्षाला व्याज मिळायचं असेल तर FD किती करायला लागेल, तर 6,000ची करायला लागतं. आम्ही असंख्य लोकांच्या 6,000च्या FD केल्या. अट एकच किती FDमध्ये मोडायची नाही. मग आपोआपच त्या FDचं व्याज 330 आणि 20 जातं. गावभर प्रयत्न करणं, हे पीक चांगलं आलं 6,000 रुपये दे तुझं सगळ्या, आणि ती FD पुन्हा अडचण आली तर मोडता पण येईल. पण मोडू नये, म्हणजे 20-20 वर्ष त्याचा प्रीमियम परस्पर जातो. या प्रकारचा अभ्यास गावच्या विकासाचा करून, गाव हे माझं कुटुंब आहे असं मानलं मी. मला एकाने असं विचारलं की दादा तुमचं काय चाललं आहे, एका दिवशी तुम्ही घर विकणार. म्हटलं सॉरी, 45 वर्ष मी सामाजिक आणि राजकीय जीवनात आहे. घर विकायचं सोडा, पण शर्ट पण नाही विकायला लागलं मला. तू काय काळजी करतो? तू म्हणाल तुम्ही ब्लँक चेक देता. म्हटलं हो ब्लँक चेक देतो, आणि खाली टीप पण नसते की 10,000 रुपयापर्यंतच चेक करता येईल असं नाही आहे. ब्लँक चेक इन ऑल सेन्स ब्लँक. हिंमत कोणाची किती लिहायची ते लिहा. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी ज्या भूमिकेत काम करतो, मी काय भूमिकेत काम करतो, माझ्या कुटुंबातल्या माणसाला जे हवं आहे ते मला इतरांना देता आलं पाहिजे. माझ्या मुलीसाठी मी खस्ता खातो की नाही, किंवा अजून 2 मुलींसाठी खस्ता खा ना बाबा. ते माझ्या घरातल्या माणसाला जे हवं आहे ते मला इतरांना देता आलं पाहिजे. शेवटचा मुद्दा मांडून माझं बोलणं संपवतो. समाजामध्ये आता सरकारी पैशापेक्षा सुद्धा जास्त ताकद कंपन्यांना जी सक्ती केली की तुम्ही तुमच्या प्रॉफिटच्या 2% सामाजिक कामावर खर्च केलाच पाहिजे. इच्छा नाही आहे, सक्ती आहे, कायदा आहे, ॲक्शन होईल. अशा काही लोकांना संपर्क करून आपल्या गावचा रस्ता, आपल्या गावचं प्रामुख्याने मुलींचं शिक्षण, आपल्या शाळेचा लायब्ररीची पुस्तकं हे करू शकता. त्याची फक्त ही थिअरी नाही, व्यवहारात हे करू शकता. याचे उदाहरण देऊन माझं बोलणं संपवेन. मी मगाशी चहा घेता घेता यांना सांगितलं की खूप उदाहरणं आहेत कसं लोक द्यायला तयार आहेत, तुम्ही जायला कमी पडताय. पण शापूरजी पालामजी नावाचे या देशामध्ये खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. साधारणतः 1.25 लाख कोटीचा त्यांचा ॲन्युअल बिझनेस आहे. मंत्री असल्यामुळे अनेकांशी दोस्ती होते, तशी दोस्ती झाली. आणि ते मला नेहमी म्हणायचे की अरे आप काम करते हो, पैसा नाही लेते. म्हटलं नाही, लगेगा तो मागूगा. मग एके दिवशी कोल्हापूरच्या एका मठाच्या हॉस्पिटलने 8 कोटीचं एक मशीन मागितलं, जे हृदयाचं ऑपरेशन करतं, कॅथलॅब म्हणतात. तर मी म्हटलं माझ्याकडे प्रस्ताव देऊन ठेवा, माझ्या डोक्यात नाव आहे, मी आता बघतो, आता शापूरजीची टेस्ट घेतो म्हटलं. आणि शापूरजी पालनजीने म्हटलं की अरे शापूरजी हरबारा असे बोलते हो की आप काम करते पैसा नाही लेते. ते पारसी आहेत त्यामुळे असं टोन जिकरा असं म्हणतात, जिकरा पैसा नाही लेते. म्हटलं आज मैं लेऊंगा, मेरा बहुत बैलेंस है आपके पास.
असं म्हणून मी त्यांना 8 कोटीचं प्रपोजल मांडलं. ते आणि मी उभे होतो, ते बसले पण नाही, उभे सही करून टाकली. आणि आमच्या मठामध्ये 8 कोटीचं कॅथलॅब बसलं. ही समाजाची देण्याची क्षमता वाढलेली आहे, याचा उपयोग केला पाहिजे. मग आता अजून एक पुन्हा प्रत्यक्ष आपल्याला वाटेल हा हे मला करता येईल असं उदाहरण देतो. आम्हाला पार्टीने मोदीजींनी मध्ये निवडणुकांपूर्वी आग्रह धरला की प्रत्येक नेत्याने 24 तास मुक्कामी एका गावात जाऊन राहायचं. मला आनंद झाला, मला गावी जायला खूप आवडतं. म्हटलं नाणेगाव नावाचं गाव मी सिलेक्ट केलं आणि मुळशीमध्ये आहे आणि त्या नाणेगावला मी 24 तास जाऊन राहिलो. आदल्या दिवशी संध्याकाळी देवळातल्या भजनाला पोचलो, ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भजन आणि आरती करून निघालो आणि मग गावामध्ये दिवसभर फिरलो, गप्पा मारल्या आणि लक्षात आलं की सगळ्या ताया मला येऊन भेटल्या, सगळ्या वहिन्या मला येऊन भेटल्या. म्हणाले की आम्हाला प्रॉब्लेम असा आहे की आमची सारखे ग्रामपंचायत आमची बिल भरत नाही, लाईन कट होते, लाईन कट झाली की पाणी घरोघर येणं बंद होतं. मग म्हटलं तुम्ही सोलर बसवा. त्यामुळे काय असतं सोलर? मग मी त्यांना समजावून सांगितलं नाही. तर माझी स्वतःची खूप देशातली मोठी सोलर कंपनी आहे, त्यांना पाठवलं लगेच, अंदाजपत्रक तयार केलं आणि त्याला म्हटलं की हे जिल्हा नियोजन काही खरं नाही, आपण याला एक डोनर मिळवू आणि 10 लाखाची सोलर, आपण जाऊन बघायला पाहिजे, 10 लाखाची सोलरची योजना नाणेगावमध्ये बसली. आता कधीही त्यांचं लाईट बिल येणार नाही, शून्य येतं त्याच्यामुळे, कारण सूर्यप्रकाशातून वीज निर्माण होते. पण त्याच्या पॅनल्सला 10 लाख लागणार होते, कारण अख्ख्या गावच्या पाण्याची व्यवस्था करायची होती. आता पुढची 100 वर्ष माझ्या तायांना पाणी बंद झालं, हां पाणीच नसेल तर भाग वेगळा, पण आता लाईट जाणार नाही. किती छोटा विषय, पण त्या गावामध्ये 3,500-4,000 हजारमध्ये निम्म्या महिला आहेत, त्यांचा विषय संपून गेला. त्यामुळे अशा प्रकारची काही विषय गावातले शोधून काढले पाहिजेत. मी कालही एका ठिकाणी म्हटलं, आज पुन्हा म्हणेन की जी लोकशाही आपण स्वीकारली त्याच्यामध्ये निवडणुकांमधून सरकार येण्याला पर्याय नाही आणि ती जगातली सगळ्यात चांगली सिस्टीम आहे. पूर्वी राणीच्या पोटातून राजा जन्माला यायचा, बरोबर ना? त्याला काही कर्तृत्व नाही, तो तिच्या पोटी जन्माला की राजा झाला. मग आता मतपेटीतून राजा जन्माला येतो. त्यामुळे मतपेटीला, मतदानाला, निवडून यायला, निवडून आणणाऱ्यांच्या हातामध्ये तिजोरीला पर्याय नाही. अशा वेळेला निवडणुका होणार, पण 1 महिनाभर, त्यानंतर अख्ख्या गावाने मिळून हातात हात घालून काम केलं पाहिजे असं आपल्याला आवाहन करतो. आणि शेवटी एकच म्हणेन की मी उत्तम मार्गदर्शन केलं, आता तुम्ही करा असं म्हणण्याची, तुम लढो हम कपडे संभालते अशी म्हणजे पद्धत नसल्यामुळे तुम्हा सगळ्यांना ही ऑफर देऊन निघतो. गेल्या वेळेला मी प्रत्येक आदर्श गावाला 5-5 लाख दिले, पण तेव्हा मी जिल्हा पालकमंत्री होतो. आता अजितदादा आहेत, त्यांना मी काही गावांशी प्रस्ताव देईन की यांच्या गावच्या रस्त्याला 5 द्या, यांच्या गावच्या मंदिराला 10 द्या वगैरे. पण माझी CSRची क्षमता ही इतकी मोठी आहे, कारण इतकी कामं दिवसभरात करतो, स्वतः शर्टाचा रंगही बदलत नाही. कोणी कुठे टी व्हीवर बघा, वर्तमानात पांढरा म्हणजे रंग तरी बदला नाही, तो एकच रंग आपला, उगाच नवीन छान चौकी नको. आणि त्यामुळे पायात चप्पल 400 रुपयाचंच असतं, त्यामुळे मला काही लागत नाही. पण कामं करणारे माझ्याकडून म्हणत असतात, नाही हो काही लागलं तर सांगा ना आम्हाला. तर तुम्ही माझ्याकडे काही मागितलं तर मी जोडेन, मग तुम्हाला फक्त 2 वेळा जाऊन अर्ज देणं, ठराव देणं वगैरे करायला लागेल. त्यामुळे सरकारी निधी पण देऊ, पण अशा प्रकारचा त्याला CSR म्हणतात. आपल्या ग्रामीण भाषेत कळायचं तर लोकसहभाग म्हणू, हाही आपल्याला खूप देता येईल. प्रामुख्याने गावातल्या महिला आणि मुली ह्यावर खूप लक्ष केंद्रित करा. आगामी सगळा काळ, सगळे जग हे तरुणांपेक्षासुद्धा महिलांकडे आशेने पाहत आहेत की ह्या प्रामाणिक असतात. पटते का? महिलांना प्रामाणिक असतात, त्यांना छक्केपंजे माहिती नाहीत, हां, त्यांना एखादी गोष्ट चुकीची घडली तर रात्रभर झोप येत नाही. त्यामुळे पुढचा सगळा काळ हा महिलांनी जग चालवण्याचा असल्यामुळे त्याच्यावर आपण नंतर मी मुलींची 100% फी माफ केली शिक्षणामध्ये म्हणून, तर अनेक गावातून सुरू झालं की मुलांना काय नाही. म्हटलं अरे बाबा, मुलींचं शिक्षणाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये महाविद्यालयाचं 36% आहे, तुमचं 70%वर गेलं आहे, तर यांना जरा 36 ते 40वर आणूया ना. आणि त्यामुळे खूप प्रयत्न करा. ज्यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळेल त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद दादा. हो, खरंच आपल्यासारखे दादा असतील तर आमच्या बहिणींना पुन्हा रक्षाबंधनासाठी 1 दिवसाची वाट बघावी लागणार नाही, अशी भेट वर्षभर खरं तर आपण आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी, मातांसाठी आणलेली आहेत आणि त्या योजनांची आपण कायम आपल्या भाषणातून माहिती करून देत असता, कारण ती जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत पोचावी. पुन्हा एकदा आपले आभार. आणि आता वळूया आजच्या प्रभात पुरस्कृत हिंदुस्तान फीड्स प्रस्तुत
आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा पॉवर्ड बाय दी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेव्हरेजेस यांचे ऑक्सिकूल. मी फक्त ज्या सरपंचांची नावं घोषित करेन, कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तो फक्त सन्मान स्वीकारण्याआधी एक महत्त्वाची सूचना, आपल्याकडे प्रभाततर्फे अतिशय उत्तम छायाचित्रकार आणि चलचित्रकारांची व्यवस्था केलेली असल्यामुळे कृपया आपल्या मोबाईल्समधून किंवा आपल्या नातेवाईक मित्रपरिवारांना पुन्हा वेगळा फोटो काढायला सांगू नका. त्याची उत्तम सोय केलेली आहे. ते फोटो आणि व्हिडिओज आपल्यापर्यंत नक्की पोचतील. पहिलं नाव आहे आजच्या सन्मान सोहळ्यातील आदरणीय वैशाली शरद पवार. नाही दादा, वैशाली शरद पवार मध्ये नाही असलं, त्यांचं नाव आहे वैशाली शरद पवार. मध्ये गॅप चुकीचा पडला बहुतेक, असं झालं असेल. भोर तालुक्यातला. हो या भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील विसगाव खोऱ्यातील राजकीय आणि सामाजिक दृष्टीने महत्त्वाचं असलेलं आणि रोहिडा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं 3000 लोकसंख्येचं खानापूर हे गाव आहे. खानापूरच्या सरपंच, उपसरपंच, महिला बचत गट, ग्राम संघ अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या संधीचं सोनं केलेलं आहे. म्हणूनच आज प्रभाततर्फे त्यांना प्रभाततर्फे आजचा हा आदर्श पुरस्कार, आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान. या पुढील नाव आहे नारायणगावचे उपसरपंच योगेश बाबूभाऊ पाटे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील सगळ्यात महत्त्वाचे गाव म्हणजे नारायणगाव. या नारायणगावचा चेहरा विकास कामांच्या माध्यमातून बदलणारे पहिले लोकनियुक्त सरपंच आणि विद्यमान उपसरपंच योगेश उर्फ बाबूभाऊ पाटे. दादांनी फक्त एक विनंती केलेली आहे की फक्त 2 ते 3 सहकारी जर त्यांच्या बरोबरचे असतील तरच त्यांनी यावं. आपली लोकप्रियता आपल्या गावात सगळ्यांना माहिती आहे आणि इथं बरोबर आहे, पण कधी मी म्हणतो आपण एकटे नसतात, आपल्या सोबत काम करणारे शेकडो लोक असतात. म्हणूनच खरं तर गावचा विकास आपल्या माध्यमातून होतो. धन्यवाद. पुढचं नाव आहे आदरणीय सरपंच भारती गायकवाड. हिवरेला गावपण देणाऱ्या सन्माननीय भारती गायकवाड. आपलं गाव समजून, कुटुंब समजून त्या नेहमी आपल्या गावात कार्यरत असतात. आपल्या पदाचा, अधिकाराचा जनतेच्या हितासाठी अधिकाधिक उपयोग करणे हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सरपंच पदाचं शिवधनुष्य पेललं. गावच्या सुखदुःखात सहभागी होऊन सर्वसामान्य महिलांसाठी त्या आधार बनल्या. गावातील विकासाचे स्वप्न उराशी बाळगून ते स्वप्न पूर्ण करण्याकडे नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या सन्माननीय महिला सरपंच म्हणून अल्पावधीत त्यांनी आपला स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला. पुरंदर तालुक्यातील हिवरे गावच्या सरपंच भारती गुलाब गायकवाड. आपले वडीलही इथं उपस्थित आहेत माझ्या मते, तर त्यांनाही विनंती आहे, विशेष दादांनी विनंती केलेली आहे. माझ्या मते हा आणि क्षण कॅमेऱ्यात खरंच कैद करण्यासारखा आहे की अशा सन्मानाने उपस्थित समोर आपल्या कन्येचा सन्मान होतोय. आपण दिलेली शिकवण, आपण दिलेली विचारांची शिजोरी यावरच त्यांचा आजवरचा हा प्रवास अतिशय सुखकर झालेला आहे.
यापुढील नाव आहे वाघोली ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र सातव पाटील. आत्ता जी गावं मला वाटते 40 ज्यांना सन्मान दिला जाणार आहे 40, त्या 40ही गावच्या सरपंचांसाठी एक घोषणा मी अशी करतो की त्यांनी हा जो 20 रुपयाचा अपघाती विमा आहे तो गावात ज्यांचा काढला नसेल त्याचे ह्या वर्षीचे विमे काढून त्याचे प्रत्येकी 20 रुपये माझ्याकडून घ्यायचे आहेत. मला शोधायला वेळ लागू नये म्हणून प्रभातमध्ये मी 1 लाख रुपये ठेवून देतो. सरपंचांनी यादी आणायची की आमच्या गावातल्या 200 जणांचा विमा उतरला, आमच्या गावातला 300 जणांचा उतरला. प्रभात त्याची रचना लावेल. उद्या मी 1 लाख रुपये पाठवून देतो. ते संपले की दुसरे पाठवतो, त्याच्यामुळे दुसरं पाठवतो. दुसरं, ह्या सगळ्या 40 गावांमध्ये मला गावागावात फिरताना एक फार दुःख होत असतं की बऱ्याच मुली लग्न समारंभालाही शाळेचा युनिफॉर्म घालून येतात. तर मी एकदा एका ताईला विचारलं की तुला शाळेचा युनिफॉर्म इतका आवडतो का की लग्नात तू युनिफॉर्म घालून आली? तर याच्यापेक्षा चांगला ड्रेसच नाही आहे. आणि तिथे मला जाणवलं की बा आपल्याला दरवर्षी हजारो मुलींना ड्रेसचं कापड एक चांगलं द्यायला पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं दिलं पाहिजे. 40ही गावामध्ये सरपंचांनी यादी करा आणि अशा ज्या गरीब मुली आहेत की ज्यांना स्वतःच्या आईवडिलांकडून दरवर्षी ड्रेसचं कापड घेतलंच जातं असं नाही, मग त्या शाळेच्या युनिफॉर्मवरच जातात लग्न समारंभाला, अशी पण यादी करा. तेही एक 5-10 हजार ड्रेसची कापडं मी प्रभातमध्ये आणून ठेवतो. फक्त प्रामाणिकपणे आपल्या लेटरवर यादी द्यायची की नाव येता आणि अशा सगळ्या मुलींना एक चांगलं ड्रेसचं कापड हे आपण आपल्या वतीने मोफत देऊ. क्या बात आहे दादा. म्हणून मी म्हटलं की फक्त बोलणं नाही, त्याच्यासमोर दादांनी कृती केलेली आहे. आपण माझ्या मते दोन्ही सूचनांचं पालन कराल. पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातल्या सगळ्यात मोठ्या लोकसंख्येची ग्रामपंचायत म्हणजे वाघोली ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणीवर कामकाजाचा अनुभव असणारे, गावाच्या विकासात सदैव हातभार लावणारे राजेंद्र सातव पाटील साहेब आणि उपसरपंच ते आज अखेरपर्यंतच्या कालावधीमधले घेतलेल्या अनेक निर्णयांची गावाला फार मोठी मदत झाली. या पुढील नाव आहे चांबळीचे सरपंच सौ प्रतिभा कदम. आधुनिक शेती, कृषी यांत्रिकीकरण योजना, विविध सिंचन योजना, विविध शासकीय योजना पुरंदर तालुक्यातील चांबळी गावात सरपंच प्रतिभा संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली आकाराला आल्या आहेत. त्यांच्या या विकासात्मक नेतृत्वावर मोहर उमटवण्यासाठी प्रभातने आज त्यांना या विशेष सन्मानाने पुरस्कृत करण्यात येत आहे. प्रतिभा संदीप कदम, सरपंच, चांबळी तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. पुढील नाव आहे आंबेठाणचे नेतृत्व माजी सरपंच अशोक मांडेकर. आंबेठाण तालुका खेड जिल्हा पुण्याचे सरपंच अशोक नारायण मांडेकर. खरं तर अशी एक जुनी म्हण आहे की गाव करील ते राव काय करील, जी आणखीन एक घोषणेसाठी तयार राहा. असे कार्यक्रम ह्यासाठी करावे लागतात म्हणजे आपण काय प्रयोग करतो तो इतर गावांना कळतात. असे कार्यक्रम त्यासाठी करावे लागतात की एकाने घोषणा केली की घोषणांची रांग लागते. तर आता ही जी कंपनी आहे हिंदुस्तान फीड्स, त्याने असं घोषित करायचं ठरवलं की 40 गावामध्ये जेवढ्या मुलं त्यांना ते पूर्ण वर्षभरासाठी वह्या देणार. त्यामुळे तुम्ही ती पण रिक्वायरमेंट गाव वाईज किती वह्या पाहिजेत ती नोंदवली प्रभातमध्ये की आपापल्या गावामध्ये तेवढ्या वह्या पोचतील आणि त्या प्रत्येकाला देता येतील.
आणि आम्ही जागेवर जाऊन वह्या वाटप करतो शाळांमध्ये. हां, तुम्ही प्रभातमध्ये यादी दिली की हे गावोगाव येऊन सरपंचांना बरोबर घेऊन शाळांमध्ये जाऊन वया वाटणार, बरोबर ना? कार्यक्रम संपेपर्यंत ते आणखीन एखादी गोष्ट जोडतील. त्यामध्ये आंबेठाण तालुका खेड जिल्हा पुणे इथले सरपंच अशोक नारायण मांडेकर. या पुढील नाव आहे कोळोलीच्या सरपंच सन्माननीय पल्लवी प्रमोद खेत्रे. हे मधल्या भागात जे कार्यकर्ते मित्र जे उभे आहेत त्यांना विनंती की कृपया आपण डाव्या किंवा उजव्या बाजूनं आपण उभं राहावं, किंवा जर आपल्याला फोटो तरी काढायचा असेल तर कृपया मधल्या पॅसेजमध्ये आपण उभं राहू नये. घरची आर्थिक स्थिती भरभक्कम असताना सुद्धा केवळ काम करण्यासाठी समाजाप्रती उत्तरदायित्व असल्याने बारामती तालुक्यातील कोळोली येथील खेत्रे कुटुंबीय राजकारणाच्या प्रवाहात गेल्या 3 पिढ्यांपासून कार्यरत आहे. राजकारणाला समाजकारणाची जोड दिल्यानंतर गावाला खेत्रे कुटुंबियांकडून खरं तर आश्वासक नेतृत्व ताई आपल्या रूपानं मिळालं, आणि त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे सरपंच पल्लवीताई प्रमोद खेत्रे. मला एका महत्त्वाच्या भेटीसाठी जायचं असल्यामुळे मी जातो, पण पुरस्कार व्यवस्थित दिले जातील. शेवटचं एक माझ्या मनात मी लास्टला ठेवलं होतं की प्रत्येक गावची सरपंच नाही, ज्येष्ठांची एक समिती करा आणि त्या गावामध्ये दुःखी असणाऱ्या माणसांशी संवाद साधून ते कशामुळे दुःखी आहेत, मुलीचं लग्न होत नाही, 2दा ठरलं पण द्यायला पैसे नाहीत म्हणून मोडलं, असं एक यादी करून प्रभातने त्याचं एक काउन्सिलिंग सेंटर काढलं पाहिजे की ज्याच्यामध्ये त्या सरपंचाने येऊन त्या गावातल्या 1-2-3 गोष्टी, एखादं कर्ज फार साचलं, सारखा सावकार मागे लागतो, कधी आत्महत्या, प्रामुख्याने अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर काहीतरी बरं वाईट स्वतःचं करून घेण्याच्या मनस्थितीत असणारी माणसं शोधा, त्यांना वेळेत मदत करा. ती मदत करायला आम्ही सगळेजण तुम्हाला मदत करू, पण गावच्या 1-4 आणि हे निवडून आलेल्या लोकांकडून होत नाही, गावातले ज्यांना मान आहे अशा 1-5 जणांचं मंडळ करायचं. आणि लक्षात आलं सरपंचाला की त्यांना सांगायचं की बाबा आपल्या 5 जणांना यांना जरा बोलून घ्यावं, गप्पा मारा. मग त्या गप्पांमधून ज्याला बोलतं करणं म्हणतात, त्या गप्पा मारण्यातून लक्षात येतं की हे XYZ याची अडचण निभावली नाही तर काहीतरी गडबड करेल. तर अशा सगळ्यांना मग त्याच्यात दारू सोडण्यापासून, म्हणजे वडील आणि आई तंत्रस्थ असतात, पोरगं फार पितं, मग त्यांना प्रभातशी आणून जोडा, मग प्रभात इथल्या एखाद्या दारू सोडणाऱ्या केंद्राशी त्याला जोडेल, असं जरा एक कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे असं आवाहन करतो. आणि मला सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला आवडलं असतं, पण ज्या माणसाला मला भेटायचं आहे तो माणूस बऱ्याच दिवसांनी सापडला आहे. वाट पाहून गेला तर माझी पंचायत होईल. 2 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद दादा, आपल्यालाही भावी वाटचालीसाठी आणि आपण जो वेळ दिला त्यासाठी आपले खरंच प्रभात वृत्तपत्र समूहातर्फे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. इतक्या सोप्या साध्या भाषेत आपण खरं तर उपस्थितांना मार्गदर्शन केलं, त्यासोबतच ज्या योजनांची माहिती त्या निमित्तानं आपण सगळ्यांना करून दिली. नुसती माहिती करून दिली नाही तर त्याची अंमलबजावणी कशी करता येईल त्याची वाटचाल आपण आम्हाला सगळ्यांना दाखवलीत. नव्हे तर मोठ्या आर्थिक रकमेची घोषणासुद्धा आपण या निमित्तानं केली. हा पुरस्कार सोहळा यापुढेही चालू राहणार आहे, फक्त दादांना त्यांच्या पुढच्या कामामुळे जावं लागणार आहे. हा सोहळा यानंतर आपण पुन्हा ज्या पद्धतीनं आणि ज्या शिस्तीत चालू होता त्या शिस्तीत तो पुन्हा चालू राहणार आहे. सर्व उपस्थितांना विनंती की आपण आपल्या जागी आसनस्थ व्हावं. आपण पुन्हा या सन्मान सोहळ्याला काही क्षणात सुरुवात करत आहोत. दादा, पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. आणि यापुढील सन्मान आपण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय संतोष पाटील सर, दैनिक प्रभातचे चेअरमन आदरणीय डॉक्टर हर्षद गांधी सर आणि
कार्यकारी संपादक अविनाश भट सर यांच्या हस्ते आपण पुढील पुरस्कार प्रदान सोहळा करणार आहोत. या पुढील नाव आहे केसननचे आदर्श नेतृत्व सरपंच प्रमोद हरगुडे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीलगत असणाऱ्या गावांमध्ये खरं तर दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे आणि त्या लोकसंख्येचा विचार करून अर्थात गावच्या समस्याही वाढत आहेत आणि या वाढत्या समस्या दूर करण्यासाठी आपल्यासारखं नेतृत्व असणं फार गरजेचं आहे. आणि याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे केसनन गावचे सरपंच प्रमोद चंद्रकांत हरगुडे. हिंदुस्थान फीड्सचे संतोष पाटील सर यांना विनंती करतो आपण या सन्मान सोहळ्यात सहभागी व्हावं. या पुढील नाव आहे शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सौ शुभांगी पडवळ. शिरूर तालुक्यातील सविंदणे तालुका शिरूर जिल्हा पुणे शुभांगी पडवळ. शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील पडवळ कुटुंबियातील खरं तर एक उच्च सुशिक्षित सून महिला सरपंच ते शिरूर आंबेगाव विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष महिला असा प्रवास शुभांगीताईंचा आजवर राहिलेला आहे. कुटुंबाची भरभक्कम साथ, गावातील स्थानिक नेत्यांकडून मिळालेलं प्रोत्साहन, तालुका राज्य पातळीवरील नेत्यांकडून विकास कामांसाठी भरीव निधी दिल्याने त्यांनी विकास कामांसाठी कोटीचा टप्पा आपल्या गावासाठी पार केलेला आहे. या पुढील कार्यासाठी आपल्याला हा विशेष सन्मान. गावडेवाडीचे सरपंच सन्माननीय विजय गावडे. आदर्शगाव गावडेवाडीचे सरपंच विजय धोंडीबा गावडे. आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी इथले हे सरपंच राजकारणाचं बाळकडू खरं तर आपल्याला कुटुंबाकडूनच मिळाल्याने पुढे प्रथम सरपंच बाळकृष्ण जिजाबा गावडे यांच्या विचाराने प्रभावित होऊन 2021ला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आणि मे 2023ला आपण सरपंच झालात. आत्तापर्यंत लाखो रुपयांची विकास कामे आपल्या माध्यमातून मार्गी लावण्यात आपल्याला यश आलेलं आहे. म्हाळुंगे इंगळेचे सरपंच सन्माननीय अर्चना मुकुंद म्हाळुंकर. आणखीन एक नम्र विनंती की कृपया आपला सन्मान स्वीकारल्यानंतर सभागृहात इथंच थांबून राहावं. कार्यक्रमाच्या शेवटी आपण सगळ्यांबरोबर एक समूह छायाचित्र ग्रुप फोटो घेणार आहोत, त्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. जनहितार्थ निर्णय, पारदर्शक कारभार, कर्तव्य दक्षता म्हणजे अर्चना मुकुंद म्हाळुंकर. या पुढील नाव आहे मेंगडेवाडीचे आदर्श सरपंच बाळासाहेब सावळेराम मेंगडे. आंबेगाव तालुक्यातील आदर्श गाव मेंगडेवाडी सरपंच पदाचा बाळासाहेब सावळेराम मेंगडे यांनी कार्यभार स्वीकारला आणि ग्रामस्थांच्या आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने गावच्या विकासाला एक नवी चालना मिळाली. गावात आपण अनेक विविध योजना राबवण्यावर भर दिला.
यापुढील नावे चांडोलीचे नेतृत्व माजी सरपंच सौ आरती डोळस. मी सगळ्यांना फक्त विनंती करेन, आपण जे सन्मान स्वीकारायला येणार आहेत त्यांनी उजव्या बाजूने यावं आणि ज्यांचा सन्मान घेऊन झालेला आहे त्यांनी डाव्या बाजूने व्यासपीठाच्या उतरल्यास आपण हा सन्मान सोहळा अतिशय वेगवान, नेटका आणि आटोपशीर करू शकतो. चांडोलीच्या सरपंच आरती किशोर डोळस. ग्रामपंचायत निवडणुकीत खरं तर फक्त एका मतानं आपल्या श्रींचा पराभव झाला, मात्र या पराभवाने खचून न जाता पुढे त्यांनीच आपल्या पत्नीला पाठिंबा देत सरपंच करून दाखवलं. त्या सरपंचबाई यावरच थांबल्या नाहीत तर गावच्या विकासाला सुद्धा आपण चालना दिली आहे. ही कहाणी आहे खेड तालुक्यातील चांडोली गावच्या माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य आरती किशोर डोळस. पुढचं नाव आहे कोलवडी साष्टे ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश मदने. कोलवाडी साष्टे तालुका हवेली जिल्हा पुणे इथले रमेश हनुमंत मदने. आपल्या या पदाचा खरं तर सर्वसामान्य नागरिकांना उपयोग व्हावा यासाठी अनेक लोकाभिमुख कामे करून आपण लोकांचा विश्वास संपादन केला. हवेली तालुक्यातील नावाजलेली म्हणून कोलवडी साष्टे ग्रामपंचायत ओळखली जाते आणि एखाद्या तरुणाच्या मनात, युवकाच्या मनात इच्छा असेल तर तो काय करू शकतो याचं उत्तम आणि आदर्श उदाहरण म्हणजे उपसरपंच रमेश मदने. यापुढील नाव भागीरथी मोईच्या सरपंच सौ शीलाताई रोकडे. मोईच्या सरपंच शीलाताई रोकडे. मी पुन्हा एकदा विनंती करेन, जे आपण सन्मान स्वीकारायला येते तो उजव्या बाजूनं आपण स्वीकारावा आणि सन्मान स्वीकारून झाल्यानंतर डाव्या बाजूने आपण मंचाच्या खाली उतरल्यास आपण अधिक वेळ वाचवू शकतो. प्रामाणिक, शांत, संयमी, सुसंस्कृत, कल्याणकारी असा स्वभाव असणाऱ्या आणि सदैव गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर असणाऱ्या मोई गावच्या लोकनियुक्त सरपंच शीलाताई संतोष रोकडे. यापुढील नाव केळगावचे माजी उपसरपंच पैलवान किरण मुंगसे. दातृत्व तलवारीने नाही तर चांगल्या विचारांनी होतं आणि याच विचारांनी प्रेरित झालेले माजी उपसरपंच पैलवान किरण मुंगसे. यापुढील नाव आहे गारगोटवाडीचे उदयोन्मुख विकासाभिमुख नेतृत्व लोकनियुक्त सरपंच सौ वर्षा मनोहर बच्चे. आपल्याला विनंती, आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबावं. आदरणीय सरपंच सौ वर्षा मनोहर बच्चे. कुटुंबासोबत आपण समाजाचा उत्कर्ष साधण्यासाठी समाजातील अनेक गोरगरीब लोकांना नेहमीच मदतीचा हात पुढे करून सामाजिक कार्यात महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा उचललेला आहे. खेड तालुक्यातील गारगोटवाडीच्या सलग दुसऱ्यांदा लोकनियुक्त सरपंच वर्षाताई मनोहर बच्चे. यापुढील नाव खेड तालुक्याच्या वाळद येथील सरपंच मनोहर पोखरकर. खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील वाळद या खेडेगावात वाढलेल्या आणि डिजिटल इंडिया या उपक्रमाने प्रेरित झालेले सरपंच आणि उद्योजक मनोहर पोखरकर यांनी
आपल्या ज्ञानाचा, आपल्या कौशल्याचा विकास करत वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत ती ज्ञानगंगा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली. नायफड पंचायत समिती गणात सर्वसामान्य जनतेच्या मनात त्यांनी याच कार्यामुळं घर केलेलं आहे. या पुढचं नाव आहे घोटावडेच्या सारिकाताई बाळासाहेब खानेकर. चांगल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये खरं तर वावरताना अनेक महिलांना त्रास सोसावा लागतो, पण जेव्हा अशी कुठली संधी मिळते तेव्हा त्याच विचारांचं सोनं करत, त्या संधीचं सोनं करत त्याच कार्यानं पुढे जातात त्या म्हणजे सारिकाताई बाळासाहेब खानेकर. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% वाटा आपल्या खरं तर विचारांमुळे मिळाला आहे. आणि त्याचबरोबर आपण गावच्या विकासासाठी नेहमी कार्यरत असणाऱ्या घोटावडे गावच्या सरपंच सारिकाताई बाळासाहेब खानेकर. पुढचं नाव आहे इंदापूर तालुक्यातल्या लाखेवाडी इथले सरपंच चित्रलेखा ढोले. मी चित्रलेखा ढोलेताईंना फक्त विनंती करेन, आपण मंचाच्या उजव्या बाजूला जर येऊन थांबलात तर आपण अधिक वेळ वाचू शकतो. आणि सर्व सन्माननीयांना विनंती की आपण मंचाच्या डाव्या बाजूनं उतरावं. इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गावच्या BKBN या रस्त्यालगत असून संत सोपानकाका पालखी मार्गावर वसलेलं हे गाव आहे. चांगल्या व्यक्तीला संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं म्हणजे लाखेवाडीच्या सरपंच चित्रलेखा ढोले. या पुढील नाव आहे जुन्नर तालुक्यातील येणेरे गावचे लोकनियुक्त सरपंच अमोल चंद्रकांत भुजबळ. हो, याच्यानंतर आपला वाढदिवस आहे त्यामुळं प्रभात वृत्तपत्रासमोर जमलेल्या सगळ्यांतर्फे आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि आज तुमचा दिवस आहे त्यामुळं आम्ही नक्की तुमच्या जास्तीत जास्त इच्छा आजच्या दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. या पुढील नाव शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील सरपंच स्वातीताई लांडे. बहुतेक त्याही उपस्थित नाही आहेत. स्वातीताई लांडे बहुतेक उपस्थित नाही आहेत. या पुढचं नाव हवेली तालुक्यातील नायगावचे सरपंच गणेश चौधरी. नायगावचे सरपंच गणेश गुलाबराव चौधरी.
हवेली तालुक्यातील शहरी तोंडवळा असलेल्या नायगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी 2011 साली आपली बिनविरोध निवड करण्यात आली. आपल्या गटाचे 11 पैकी 8 सदस्य निवडून आल्यामुळे गटाची एक हाती सत्ता आपल्याला मिळाली आणि याच संधीचं सोनं आपण केलं. यापुढील नाव आहे रेश्मा नितीन पिंगळे. फाकटे गावच्या महिला सरपंच रेश्मा नितीन पिंगळे. एकोणतीस वर्षीय फाकटे गावच्या महिला सरपंच रेश्मा पिंगळे यांनी गावची सूत्र 2023 साली केली आणि अल्पावधीतच अवघ्या 14 महिन्यात कोट्यावधी रुपयांच्या विकास कामं मार्गी लावली आणि त्यानिमित्तानं आपली वेगळी ओळख आपण गावाला आणि सर्वांना करून दिली. फाकटे गावच्या सरपंच रेश्मा नितीन पिंगळे. यापुढील नाव आहे शिरूर तालुक्यातील संदीप दादा ढेरंगे. कोरेगाव भीमा येथील सरपंच संदीप कचरू उर्फ पांडुरंग ढेरंगे. शिरूर तालुक्याचं प्रवेशद्वार म्हणून खरं तर कोरेगाव भीमाला ओळखलं जातं. कोरेगाव भीमातील शेतकरी कुटुंबात आपला जन्म झालेला आहे. शेती आणि दुग्ध व्यवसाय हे दोन्ही व्यवसाय आपण सांभाळत शिवम प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला समाजकारणाची आवड झाली आणि अनावधानाने का होईना आपण 2010 पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य बनून प्रचंड मताधिक्याने निवडून आला आणि सरपंच पदाला आपण गवसणी घातली. यापुढील नाव हिवरे कुंभार येथील सरपंच दीपाली खैरे. शेवटी ठेवले. हिवरे कुंभार शिरूर तालुक्यातील खरं तर छोटंसं गाव आहे. ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर आणि विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे तसेच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांचं हे गाव. या गावाला एक नवीन ओळख सरपंच दीपाली खैरे यांच्या माध्यमातून झाली आणि आपण गावाचा कायापालट करण्यात खरं तर महत्त्वाची भूमिका बजावली. शिरूर तालुक्यात खैरे दाम्पत्याचा आदर्श लौकिकार्थ आहे त्या हिवरे कुंभार येथल्या सरपंच दीपाली खैरे. धन्यवाद. सर्व मान्यवरांना फक्त काही क्षण आसनस्थ होण्याची विनंती करेन. मगाशी दादांनी आपल्या भाषणातून आणि भाषणानंतर अनेक योजनांची माहिती आपल्याला करून दिली, नव्हे तर त्याच्या अंमलबजावणीची सूत्रंसुद्धा सांगितली. मात्र त्याचबरोबर दादांनी सांगितलं त्याप्रमाणे हिंदुस्तान फीड्स ही कंपनी गेले अनेक वर्ष पशुखाद्य क्षेत्रात काम करत आहेत. मात्र पशुखाद्य क्षेत्रात काम करताना त्यांचा असलेला मातीशी, ग्रामीण जीवनाशी, कृषी क्षेत्राशी असलेला संबंध त्यांनी आपल्या उत्पादनातून तसाच ठेवलेला आहे. त्यामुळं मी विनंती करेन हिंदुस्तान फीड्सचे जनरल मॅनेजर माननीय श्री अजय पिसाळ सर आपलं मनोगत आपण या प्रसंगी व्यक्त करावं आणि यानंतर आपण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करणार आहोत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आजच्या कार्यक्रमाचे सहआयोजक हिंदुस्तान फीड्सचे जनरल मॅनेजर आदरणीय अजय पिसाळ सर. नमस्कार. आजचा हा आगळा वेगळा कार्यक्रम बघून फार समाधान वाटतं आहे, कारण शहरात येऊन असे ग्रामीण भागांच्यासाठी केले जाणारे कार्यक्रमाची संख्या खूप कमी आहे. सुरुवातीला मगाशी दादांनी जी घोषणा केली त्याची मी एकदा परत सगळ्यांना माहिती देतो की आपल्या जे 40 आदर्श सरपंच आहेत पुणे जिल्ह्यातील, ह्या सर्व 40 गावामध्ये हिंदुस्तान फीड्सकडून CSR ॲक्टिव्हिटीमार्फत दरवर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना
जागेवरती शाळेत जाऊन वह्यावाटप करतो. तर हे जे 40 सरपंच आज इथं उपस्थित आहेत, जे ग्रामीण भागाचा विकासाचा कणा आहेत आणि आज आदर्श म्हणून त्यांना सगळ्यांना पुरस्कार मिळाला आहे, तर त्यांचा सत्कार म्हणून आम्ही तुमच्या गावात येऊन तुमच्या हस्ते तुमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे मोफत वह्यांचं वाटप करू. त्यासाठी आपण सगळ्यांनी मगाशी दादांनी सांगितल्याप्रमाणे आपापले नावं जी आहेत, शाळेंची नावं जर तुम्ही दिली प्रभातच्या ऑफिसमध्ये तर बरं होईल. त्याचबरोबर आमचे प्रतिनिधीसुद्धा तुम्हाला प्रत्यक्षात येऊन भेटतील आणि त्यावेळी तुम्ही त्यांना जे काय आहे ते सहकार्य करा. आणि आपल्याला लवकरच हा एक महिन्याभरात हा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर हा कार्यक्रम संपवायचा आहे. त्याचबरोबर मला हे सांगायला खूप आवडेल की आमच्या CSR ॲक्टिव्हिटीमार्फत आम्ही प्रत्येक महिलांना, पाटील सर, प्रत्येक महिन्याला आम्ही 500 महिलांना दूधविषयी प्रशिक्षण जागेवर जाऊन देतो. तर तुमच्या गावातील ज्या महिला आहेत, ज्या दूध व्यवसाय करतात, अशा महिलांनासुद्धा आमचे प्रशिक्षित असणारी टीम जी आहे, जी मागच्या 10 ते 15 वर्ष झालं कार्यरत आहे आणि आमचे एक्सटेन्शन विभागातील जे अनुभवी डॉक्टर आहेत, ह्यांचं मोलाचं मार्गदर्शन तुमच्या गावातील दूध व्यवसाय करणाऱ्या महिलांना मोफत मिळेल. आणि असा जर कार्यक्रम आपण एखादा त्याच दिवशी, ज्या दिवशी वह्यावाटपाचा कार्यक्रम आहे, त्या दिवशी जर आपण घेतला तर त्याचं उच्च साधून आपल्याला महिलांना प्रशिक्षण पण देता येईल. धन्यवाद. तर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माननीय चंद्रकांत दादा, जे वेळ नसल्यामुळे आता निघून गेले, मंत्री महाराष्ट्र राज्य. त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषदचे CO माननीय श्री संतोष पाटील साहेब, प्रभात ग्रुपचे चेअरमन साहेब माननीय हर्षद गांधी, तसेच मुख्य संपादक साहेब माननीय अविनाश भट, आविष्कार ग्रुपचे चेअरमन, तसेच इथं उपस्थित असणारे सर्व प्रेक्षक गृहात बसलेले सर्व व्यक्तींचं हिंदुस्तान फीड्सतर्फे सुरुवातीला मी स्वागत करतो. हिंदुस्तान फीड्सचा प्रवास जर बघितला तर सन 2088 पासून ही कंपनी कार्यरत झाली. भरपूर दूध, संपन्न शेतकरी आणि सशक्त भारत या आपल्या ब्रीदवाक्याच्या आधारावरती हिंदुस्तान फीड्स ही कंपनी मागील 3 दशकापासून सदैव दूध उत्पादकांच्या सेवेसाठी कार्यरत आहे. उच्च गुणवत्तेचं पशुखाद्य गोमातेला देण्याचं काम अविरत आणि अखंडपणे करत आहे. दूध व्यवसाय हा महाराष्ट्राचा पारंपरिक शेतीपूर्वक व्यवसाय आहे व दूध व्यवसायामध्ये महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर आहे, हे आपण सर्व जाणतो. आज पशुखाद्य क्षेत्रात हिंदुस्तान फीड्स हे एक अग्रणीय नाव आहे. सर्व शेतकऱ्यांना आपुलकीचे आणि परिचयाचे झालेलं आहे. मला वाटतं की आपल्या बऱ्याचशा गावामध्ये आमचं फीड उपलब्ध आहे. जिथे तिथं दूध व्यवसाय चालतो तिथं आमचं फीड उपलब्ध आहे. हिंदुस्तान फीडची कंपनीची सुरुवात जर बघितली तुम्ही तर एक सर्वसामान्य शेतकरी वर्गातील व्यक्तीने, कैलासवासी श्री हंबीरराव माने साहेब यांनी एक खत कंपनीत ते नोकरी करत होते आणि रिटायर झाल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सातारा इथे सुरू केला. 1987-88 साली हा व्यवसाय सुरू झाल्यानंतर पुढे त्यांची दोन्ही मुले माननीय श्री नितीन माने साहेब व माननीय श्री सचिन माने साहेब यांच्यासोबत हिंदुस्तान फीड्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही कौटुंबिक सामर्थ्य व एकजुटीच्या साहाय्याने व्यवसाय वाढवत आहे. आणि त्याचाच परिणाम असा झाला की 1992 सातारा इथं ह्या कंपनीचं एक मोठा कारखाना सुरू झाला. 93 बारामती येथे ह्या कंपनीचा दुसरा एक मोठा कारखाना सुरू झाला व 2017 नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये 500 मेट्रिक टनाचा अजून एक मोठा कारखाना सुरू झाला. तसंच 2020 व 21 साली बारामतीमध्ये अजून एक नवीन 1000 मेट्रिक टन प्रतिदिन उत्पादन असणारा कारखाना सुरू करण्यात आला. आज रोजी जर बघितलं तर डेली 2500 मेट्रिक टन एवढ्या मोठ्या प्रमाणात पशुखाद्याचं उत्पादन ह्या कंपनीमार्फत होत आहे. 24 तास सेवा देणारी आपली कंपनी आहे आणि सांगायला अभिमान वाटतो की प्रत्येक 5 सेकंदाला कुठे ना कुठेतरी एक दूध उत्पादक आपल्या गाईला, म्हशीला प्रेमाने हिंदुस्तान फीड्सचं पशुखाद्य
खरेदी करत आहे. हिंदुस्थान फीड्सचे डायरेक्टर श्री माने साहेब व श्री सचिन साहेब यांच्यावर आता त्यांची तिसरी पिढी ह्या व्यवसायात आता कार्यरत झालेली आहे आणि ते सुद्धा सक्षमपणे हा व्यवसाय पुढे बघायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. गुणवत्तेच्या बाबतीत कंपनी नेहमीच अग्रेसर असल्यामुळे आत्तापर्यंत कंपनीला बरेचसे खूप चांगले पुरस्कार मिळालेत. त्यात 2001चा भारत सरकारचा राष्ट्रीय उत्पादक पुरस्कार, 2002चा भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार उत्पादक परिषदेत नवी दिल्ली यांचा पुरस्कार, 2002 बारामती चेंबर रत्न पुरस्कार, 2015 सर्वोत्कृष्ट कॉस्ट मॅनेजमेंटचा पुरस्कार, 2019 सकाळ एक्सलन्स अवॉर्ड, 2019 ॲच्युअर्स ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड, अशा प्रकारचे आत्तापर्यंतचे अवॉर्ड्स कंपनीला मिळालेत. सामाजिक बांधिलकीमधून कंपनीने आत्तापर्यंत वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, पूरग्रस्तांना मदत, दुष्काळग्रस्त भागांना मदत, कोरोना काळात प्रतिबंधक साहित्याचं वाटप आणि आता मी सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागात जागेवरती जाऊन महिलांना प्रशिक्षण देणे, मोफत प्रशिक्षण देणे, याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. भविष्यातसुद्धा हे काम अशाच पद्धतीने चालू राहील. आजच्या वेळेचं हे बघता मी माझे हे 2 शब्द इथं संपवतो आणि मला आज इथं संधी उपलब्ध करून दिली त्यामुळे प्रभातचे सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा मी धन्यवाद मानतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. आपण हिंदुस्थान फीड्सच्या माध्यमातून या सगळ्या आमच्या सरपंचांसाठी महत्त्वाची भेट या प्रसंगी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. आणि आजच्या कार्यक्रमात ज्यांची सन्माननीय उपस्थिती आहे ते खरं तर त्यांची पार्श्वभूमी सांगताना त्यांची पार्श्वभूमी अशीच आहे. सामान्य ग्रामीण भागातल्या कुटुंबातनं ते आलेले आहेत. स्वतः कृषी पदवीधारक असल्यामुळे ग्रामीण भागाचा आणि कृषी क्षेत्राचा त्यांचा पहिल्यापासून अभ्यास आहे. त्यानंतर उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, विशेष भूमी संपादन अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे CEO आणि आता पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असा आपला आलेख आहे. पुढच्या वाटचालीसाठी दादांनी आत्ता आपल्याला शुभेच्छा दिल्याही आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय संतोष पाटील सर. त्यांना विनंती करेन आपण उपस्थितांशी संवाद साधावा. जास्त वेळ घेणार नाही. बऱ्याच लोकांना राहिलेले पुरस्कार घ्यायचे आहेत आणि उर्वरित लोकांना आपापल्या गावाकडे जायचं आहे. आज दैनिक प्रभात पुणे यांच्या वतीनं पुणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावामध्ये आपल्या सरपंच पदाच्या माध्यमातून आपल्या गावाचा संपूर्ण कायापालट, संपूर्ण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या सरपंचांना सन्मानित करण्याचा हा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल खरं तर पुणे जिल्हा परिषदेचा प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मी दैनिक प्रभातचे मालक चेअरमन श्री हर्षद गांधी साहेब, श्री अविनाश भट साहेब यांचा मनपूर्वक आभारी आहे. आज या कार्यक्रमाला ज्यांच्या हस्ते आपण पुरस्कार वितरण केलेला आहे, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, ते राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील साहेब, श्रीमान हर्षद गांधी साहेब, श्रीमान अविनाश भट साहेब, श्री अजय पिसाळ साहेब, ज्यांनी या कार्यक्रमाला स्पॉन्सरशिप दिलेली आहे. आणि सर्वच जे स्पॉन्सर्स आहेत या कार्यक्रमाचे त्यांचंही मी पुन्हा अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण कोणत्याही काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणं हे समाजातल्या वरिष्ठांचं काम आहे. आपण बऱ्याच वेळेस असं म्हणतो की अमुक एका नेत्याने, अमुक एका कार्यकर्त्यांनी त्याला संधी असूनही काम केलं नाही. बऱ्याच वेळेस आपण जर कुठलंही वर्तमानपत्र, कुठलंही चॅनल ओपन केलं, मग ते यूट्यूब असेल किंवा रेग्युलर मीडिया असेल, तर बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये नकारात्मक बातम्या आपल्याला पाहायला मिळतात, वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात. परंतु ज्या चांगल्या गुणांचा, चांगल्या कार्याचा कौतुक करणं आणि समाजाच्या उर्वरित घटकांपर्यंत ते काम घेऊन जाणं हे अतिशय चांगल्या उद्देशाने केलेलं कार्य आहे. आणि मला खात्री आहे आज ह्या हॉलमध्ये फक्त 40 लोक आहेत, परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 1386 सरपंच आहेत. आणि निश्चितपणे पुढच्या वर्षी, तिसऱ्या वर्षी आपल्या पुरस्कारासाठी उर्वरित 306 लोक प्रयत्न करतील. कारण मागच्या वर्षी कदाचित 40 झाले असतील, यावर्षी 40 झालेले आहेत.
उर्वरित 306मध्ये ही स्पर्धा असेल की दैनिक प्रभातचा पुरस्कार मला मिळाला पाहिजे, माझ्या गावाचा पुरस्कार मिळाला पाहिजे, माझ्या गावाचं नाव जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये गेलं पाहिजे. आणि त्यासाठी सर्व सरपंच, सर्व सदस्य जे आहेत, त्यांचे सर्व ग्रामस्थ आहेत, हे निश्चितपणे झपाटून काम करतील. खरं तर फार मोठं भाषण देण्याची ही वेळ नाही आहे, परंतु आजच्या कार्यक्रमाचा हाही एक उद्देश आहे की उर्वरित गावामध्ये त्या त्या गावच्या सरपंचांनी जी चांगली कामं केलेली आहेत, ज्या चांगल्या संकल्पना मांडलेल्या आहेत, राबवलेल्या आहेत, त्या इतर गावापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. कारण असा दावा करण्याचं कुणाचं काही कारण नाही की मलाच सगळं समजतंय, मीच सर्वज्ञ आहे आणि मी करल तीच पूर्व दिशा आहे. कारण आपल्याकडे पूर्वापार पाचामुखी परमेश्वर ही संकल्पना होती. आता पाचामुखी 5 पंच असायचे, आता 5च्या ऐवजी आपले सर्वात लहान ग्रामपंचायतला 7 पंच आहेत आणि इथं बसलेले त्यांचे सरपंच आहेत, म्हणजे त्यांचे प्रमुख आहेत. मग आपले 9, 11, 13, 15, 17 असे पंचांची संख्या झालेली आहे आणि त्या सर्वांचं नेतृत्व हे सरपंच करत असतात. आता काही गावामध्ये लोकनियुक्त सरपंच आहेत, म्हणजे सदस्यामधून न निवडता संपूर्ण गावाने त्यांना निवडलेला. याचा अर्थ संपूर्ण गावाने त्यांची बहुमताने निवड केलेली आहे. मला असं वाटतं की बहुमताने निवड करतानाच त्यांची एकमताने निवड झाली असंच आपण समजलं पाहिजे. कारण निवडून आलेल्या सरपंचांनी, मग तो सदस्यामधला असो किंवा गावामधनं बहुमताने निवडलेला सरपंच असो, त्यांनी त्याचं नेतृत्व हे संपूर्ण 100% लोकांचं करायचं आहे, त्यांच्या मतदारांचं करायचं आहे, मतदार नसलेल्या 18 वर्षापेक्षा खालच्या लोकांचंही करायचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी असं समजायचं काही कारण नाही की मी एका पार्टीचा सरपंच आहे, एका गटाचा सरपंच आहे. तो त्या गावचा सरपंच आहे आणि मला निश्चित खात्री आहे की आपण पुरस्कृत केलेला प्रत्येक सरपंच जो या हॉलमध्ये बसलेला आहे, तो त्या गावच्या संपूर्ण विकासाकडे लक्ष ठेवूनच काम करतोय. मला अनेक सरपंचांची नावं आत्ता माहिती आहेत की जे या ठिकाणी आपण पुरस्कृत केलेले आहेत. काही गावामध्ये मला जाण्याचा योग आलेला होता आणि काही गावं मी नावं ऐकलेली आहेत गावांची किंवा सरपंचांची. तिथं मला वाटतं बाबूभाऊ गेलेले आहेत. योगेश बाबूभाऊ पाटे गेले का? आहेत. तुम्ही फेटा काढल्यामुळे लक्षात नाही आलं. अमोल समोरच्या लाईनमध्ये बसलेले आहेत. हरगुडे नावाचे सरपंच आहेत. प्रमोद भाऊ गेले आहेत. तर प्रमोद भाऊ किंवा अमोल भाऊ किंवा योगेश भाऊ यांची मी नावं घेतली. चिंबळीचे सरपंच आहेत. मी म्हाळुंगी इंगळेला जाऊन आलेलो आहे. बऱ्याच गावामध्ये जाण्याचा योग आलेला आहे आणि त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम ही सगळी सरपंच मंडळी करत आहेत. खरं तर आपण लोकशाही, गणतंत्र किंवा गणराज्य स्वीकारलेलं आहे. 1950ला आपण गणराज्य स्वीकारलं, 1947ला आपलं स्वातंत्र्य मिळालं. परंतु संपूर्ण गावांना स्वातंत्र्य किंवा त्यांना अधिकार जे मिळालेले आहेत ते पंचायत राज व्यवस्थेमध्ये ज्यावेळेस आपण त्रिस्तरीय रचना स्वीकारली, जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद असेल, तालुका स्तरावर पंचायत समिती असेल आणि गाव पातळीवर सर्वात महत्त्वाचा आणि तळातला शेवटचा घटक म्हणून ही ग्रामपंचायत आहे. आता या त्रिस्तरीय रचनेमध्ये सुरुवातीला बघा, प्रत्येक कामासाठी तुम्हाला जिल्हा परिषदेकडे यावं लागायचं. आता काय परिस्थिती आहे? आता आम्हाला यांच्या तोंडाकडे बघावं लागतं. म्हणजे मी फक्त याच्या म्हणण्यासाठी म्हणत नाही, कारण आता सगळ्या योजना या गावातल्या शेवटच्या गरजू माणसाला, मग ती महिला असेल, मुलगा असेल, विद्यार्थिनी असेल, यांच्याकडे त्यांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाईन केलेली असते आणि त्याची अंमलबजावणी बहुतांशी ग्रामपंचायत मार्फत केली जाते. त्यामुळे त्या गावाचं भलं करायचं, त्या योजनेची अंमलबजावणी अतिशय चांगल्या पद्धतीने करायची किंवा नाही, याची जबाबदारी सरपंच आणि त्यांच्या सर्व सदस्यांकडे आलेली आहे. आणि म्हणून ग्रामपंचायत हा सर्वात महत्त्वाचा घटक, लोकशाहीमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक आत्ता झालेला आहे. आता पूर्वी निधीसाठी सुद्धा त्यांना विनंत्या अर्ज करावा लागायचे, परंतु अमोल आता 80% मालक तुम्ही झालात. वित्त आयोगाचा 80% निधी डायरेक्ट सरपंचांच्या अकाउंटला येतो, ग्रामपंचायतच्या अकाउंटला येतो आणि फक्त 10% जिल्हा परिषदेला आणि 10%च पंचायत समितीला येतो. त्यामुळं समोर बसलेले हे 80%चे मालक आहेत, आम्ही फक्त 10% निधीचे मालक आहोत. मालक म्हणण्यापेक्षा अधिकारी हा कधी मालक असू शकत नाही, परंतु जिल्हा परिषदेकडे तेवढा निधी प्राप्त होतो आणि त्याच्यातून तो शेवटी
ग्रामपंचायत किंवा त्या कामासाठीच दिला जातो. खरं तर महाराष्ट्राला अतिशय उज्ज्वल परंपरा आहे. महाराष्ट्राने अनेक चांगल्या योजना पूर्ण देशाला दिलेल्या आहेत. रोजगार हमी योजनेसारखी असेल, जलसंधारणसारखी असेल, दुग्ध व्यवसाय असेल, फळबाग लागवड असेल, अनेक चांगल्या योजना आपण पहिल्यांदा राबवल्या, त्या संकल्पना प्रत्यक्षात आणल्या आणि पुन्हा देशामधल्या इतर राज्यांनी त्या संकल्पना घेतलेल्या आहेत. आता आपण वॉटर कपसारखी चांगली स्पर्धा राबवलेली होती आणि या माध्यमातून सगळी गावं एकत्र येऊन एखाद्या उद्दिष्टाने, एखाद्या ध्येयाने झपाटून अतिशय चांगलं काम करून दाखवू शकतात, हे याची प्रचिती आपल्याला आलेली आहे. परंतु आता इथे 40 सरपंच बसलेले आहेत. आपल्याला जर असं विचारलं की राज्यातले सगळ्यात लोकप्रिय सरपंच कोण आहेत किंवा गाजलेले सरपंच कोण आहेत किंवा सगळ्यात विकसित किंवा समृद्ध झालेली गावं कोणती आहेत, किती नावं आपल्याला आठवतात? भटसाहेब संपादक आहेत. किती गावं आपल्याला आठवू शकतील? या हाताच्या बोटावर मोजण्या एवढी किंवा ती बोटंसुद्धा जास्त होतील एवढीच नावं आपल्याला आठवतात. पहिलं नाव आठवेल आपल्याला अण्णांचं राळेगण सिद्धी, त्याच्यानंतर सरपंच पोपटराव पवारांचं हिवरे बाजार, त्यानंतर भास्करराव पेरे पाटील सरपंच यांचं पाटोदा छत्रपती संभाजीनगरमधलं, त्याच्यानंतर संपली आमची लिस्ट, इथंच संपायला लागली. विजय अण्णा बोराट्यांचं कडवंची असेल, अनेक चांगले सरपंच काम करत आहेत, परंतु राज्यामध्ये त्यांच्या कार्याचा गौरव होत नाही किंवा त्यांचं कार्य इतरांपर्यंत पोहोचत नाही. मी हे उजळणी करण्याचं किंवा सांगण्याचं कारण असं आहे की यांच्या कार्याची माहिती उर्वरित सरपंचांपर्यंत गेली पाहिजे आणि त्या माध्यमातून आपापल्या गावाची दिशा त्यांना मिळाली पाहिजे, त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि त्यासाठी प्रभातचा उपक्रम जो आहे तो अतिशय स्तुत्य आहे. त्यांनी या 40 लोकांचा कार्यगौरव त्यांच्या या आजच्या जी आपण पुरवणी छापलेली आहे त्याच्या माध्यमातून केलेला आहे. माझी त्यांना विनंती आहे, केवळ 40पर्यंत आपण मर्यादित राहू नका. राज्यातले सर्वोत्कृष्ट काम करणारी जी गावं आहेत, जे सरपंच आहेत किंवा तिथलं स्थानिक नेतृत्व आहे, त्यांचा कार्यगौरवाचा आपण आपल्या माध्यमातून, कारण राज्यभर आपले वार्ताहर असतील, त्यांच्या माध्यमातून आपण धांडोळा घ्या, त्यांची तपासणी करा आणि जे योग्य असतील त्यांना आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून स्थान द्या. माझ्या जिल्ह्यातल्या सर्व सरपंचांना त्यांची निश्चितपणे मदत होईल. भास्करराव पेरे पाटलांचं नाव निघालेलं होतं, आपण बऱ्याच वेळेस त्यांना ऐकलेलं असेल. ऐकलं? किती लोकांनी ऐकलं आहे भास्करराव पेरे पाटलांना? बरोबर आहे, कसं खणखणीत बोलतात ना ते. बऱ्याच वेळेस असं म्हणतात की सरपंच हा साधा सरळ असून चालत नाही. आपल्या संतांनी काय म्हटलेलं होतं? पुत्रभावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा. आता हा गुंडा म्हणजे काय गुंड आहे का? गुंड नव्हे, कार्यकर्तृत्वान, कार्यकुशल, आपल्या नेतृत्वाने सगळ्यांना पुढं घेऊन जाणारा, ज्याच्यामुळे त्याच्या कुटुंबाचा, त्याच्या ज्ञातीचा, त्याच्या समाजाचा, त्याच्या भागाचा पूर्ण त्रिलोकी झेंडा फडकेल अशा प्रकारचा पुत्र व्हावा अशी इच्छा प्रत्येक आईवडिलांची असते. मला असं वाटतं की गावातल्या प्रत्येक नागरिकाची ही इच्छा असते की आपला सरपंच असाच सर्व गुणसंपन्न गुंडा असला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस आता ज्या पद्धतीने अमोलने त्याच्या गुणांचं प्रदर्शन केलं होतं इथे, की मला बोलायचं आहे, मला 3च लोक आणायला सांगितले, मला माझे बाकीचे सदस्य काय म्हणतील. म्हणजे त्याच्या गावासाठी, त्याच्या लोकांसाठी, त्यांच्या हक्कासाठी मिळेल त्या व्यासपीठावर आवाज उठवणारा, त्यांची बाजू मांडणारा, त्यांच्यासाठी लढणारा माणूस त्यांच्यासाठी आवश्यक असतो. आणि म्हणून असा नेता किंवा असं नेतृत्व त्या गावाला अतिशय योग्य दिशेने विकासाकडे घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. केवळ अमोलचा उल्लेख केला म्हणून तो एकटाच कार्य करतोय असं नाही आहे. अनेक लोक आहेत या सभागृहात बसलेले किंवा नसलेले सुद्धा. आणि मला सर्व सरपंचांना विनंती करायची आहे की आपण ज्यावेळेस सरपंच म्हणून काम करत असतो त्यावेळेस आपण दोघांच्या सहीने सगळं कारभार करतो ना. कोण आहेत दुसरे? ग्रामसेवक, जो शासकीय कर्मचारी आहे. आता सरपंच सदस्य हे गावकरी निवडतात, परंतु दुसरा पार्टनर निवडायचा अधिकार त्यांनाही नाही आहे. आम्हालाही बराच वेळेस GR प्रमाणे किंवा जे काही बदलीचे अधिनियम नियम आहेत त्याच्याप्रमाणे बदल्या कराव्या लागतात.
आणि जो उपलब्ध झालेला आहे, जो नियुक्त झालेला आहे, त्याच्याकडनं आपल्याला काम करून घ्यावं लागतं आणि ते काम काढून घेणं हे खरं कौशल्याचं काम आहे. खूप चांगलं काम करणारे हे ग्रामसेवक आहेत. मला निश्चितपणे सांगायला अभिमान वाटतो, की बऱ्याच वेळेस आपलं परसेप्शन किंवा समज हा झालेला असतो, की प्रत्येक सरकारी कर्मचारी हा कामचुकारच आहे. परंतु या ठिकाणी जे 40 लोक आलेले आहेत, ते निश्चितपणे सांगतील, की त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या ग्रामसेवकांनी खारीचा वाटा उचललेला आहे. बरोबर आहे का? म्हणून सरपंचांसाठी आणि ग्रामसेवकांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत, कारण पुरस्कार घेताना टाळ्या वाजवण्यामध्ये खूप कंजूसी केली होती आपण. बघा, आता आपलाच नुकताच क्रिकेटचा वर्ल्ड कप झालेला होता. बरोबर आहे? आठवतोय का? कारण सगळ्यांना आवडणारा 2च गोष्टी आहेत भारतातल्या सगळ्या लोकांना. एक म्हणजे क्रिकेट आणि दुसरं जे या क्षेत्रातले आहेत राजकारण. या 2 गोष्टीवर कितीही वेळ बोलू शकतो, किती वेळ पाहू शकतो, किती वेळेस ऐकू शकतो. बरोबर आहे? कारण ह्या 2 क्षेत्रावर सगळ्यांचं लक्ष असतं सतत. बाकी कुठल्या खेळाकडे असो किंवा नसो, पण क्रिकेटमध्ये काही झालं तर सगळ्या लहान पोरापासून वयस्कर माणसापर्यंत, ज्येष्ठ नागरिकापर्यंत सगळ्यांना माहीत असतं. त्याचप्रमाणे राजकारणात सुद्धा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या घडामोडी आम्हाला माहीत असतात. परंतु विश्वचषकाचा उल्लेख करण्याचं कारण असं आहे, की त्या विश्वचषकामध्ये भारताला विजेतेपद जे मिळवून दिलं ते आपल्या रोहित शर्मा कॅप्टननी मिळवून दिलेलं आहे. बघा, तुम्ही जर समालोचन किंवा कॉमेंट्री ऐकली असेल तर बऱ्याच समालोचकांनी असं सांगितलं होतं, की रोहित शर्मा इज अ लीडर, ही इज अ कॅप्टन फर्स्ट, बट ही इज अ लीडर. कॅप्टन आणि लीडर याच्यामध्ये गुणात्मक फरक आहे. दोन्हीचा अर्थ काढायला गेलं तर जवळपास सारखाच आहे. कॅप्टन म्हणजे कर्णधार आणि लीडर म्हणजे नेता, जो नेतृत्व देतो तो नेता. ज्याचं नेतृत्व नैसर्गिक आहे, ज्याचं नेतृत्व सगळेजण मनापासून स्वीकारतात, त्याच्या चेहऱ्यावर काय आहे, त्याच्या मनामध्ये काय आहे, हे इतर संघातल्या म्हणजे त्याच्या संघातल्या इतर खेळाडूंना सांगण्याची गरज पडत नाही. देहबोलीमधून, त्यांच्या डोळ्यामधून एकमेकाला बरोबर सगळ्या खुणा स्पष्ट होतात आणि माझ्या खेळाडूंना, संघातल्या खेळाडूंना काय गरज आहे, त्याच्यामध्ये कोणती क्षमता आहे, त्याच्यामध्ये काय उणिवा आहेत, या सगळ्यांची जाणीव नेता म्हणून त्या कर्णधाराला आहे. आणि त्या सगळ्यांचा वापर करून जी काही साधन संपत्ती त्याच्याकडे आहे, म्हणजे जे काही खेळाडू त्याच्याकडे उपलब्ध आहेत, त्यांच्यामधल्या गुणांचा वापर करून त्यांनी देशाला विश्वचषक जिंकून दिलेला होता. आता या ठिकाणी बसलेले सर्वजण, जिल्ह्यात निवडून आलेले सगळेजण कर्णधार आहेत. सरपंच जे आहेत सगळे कर्णधार आहेत. परंतु आता त्याच्यातले किती लीडर होतात हे आपल्याला बघायचं आहे. आता लीडर हा शब्द जरी आपण बघितला, काय लीडरचं स्पेलिंग काय आहे म्हणून? LEADER. आता या लीडरचं आपण जरी शब्दशः वर्गीकरण केलं किंवा वर्णन केलं, L फॉर लव किंवा अफेक्शन. गावातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आपल्याला आपुलकी असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. एकदा निवडून आल्यानंतर, मला वाटतं दादा बोलले त्यांच्या भाषणामध्ये, की एकदा निवडून आल्यानंतर आपण सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो. मनामधली जी काही कटुता आहे, आकस आहे, जेलसी किंवा ज्याला काही असूया, काही म्हणा, ही जी भावना आहे ही पहिल्यांदा आपण मनातून काढून टाकली पाहिजे. तरच आपण 100% लोकांचं नेतृत्व करू शकतो किंवा 100% लोक आपल्याला नेता मानू शकतात. म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही निश्चितपणे करत असाल तरीही 100% लोकांना तुम्ही माझी लोक आहेत असं समजायला लागा. तुमच्या कामामध्ये येणारे अनेक अडथळे आपोआप दूर व्हायला सुरुवात झालेली असेल. कारण आमच्याकडे अनेक तक्रारी काय येतात? कारण तक्रारकर्त्याला असं वाटतं की सरपंच माझा नाही आहे, विरोधी गटाचा आहे. तो असं समजतच नाही की माझ्या गावचा तो सरपंच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ई जो आहे तो एनर्जी आहे. म्हणजे सरपंच हा ऊर्जावान असला पाहिजे. त्याला एक दिवस काम करून चालणार नाही, त्याला
पूर्ण 5 वर्ष नव्हे तर पुढच्या काही काळासाठी, वर्षांसाठी त्याला काम करायचं असतं. त्याच्यानंतर येणाऱ्या माणसालाही त्याची दिशा दाखवायची असते. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, तसंच गावाच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. आपण सगळेजण ऐकतो की माननीय पंतप्रधान असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, 17 तास 20 तास काम करतात. कारण त्यांना राज्यातल्या जनतेची, देशातल्या जनतेची काळजी घेत असताना स्वतःची, कुटुंबाची पण काळजी घ्यायची असते. म्हणून प्रत्येकाने आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. आणि ए म्हणजे तो अवेलेबिलिटीसाठी ए आहे, सदा सर्व काळ तो उपलब्ध असला पाहिजे. बरीच मंडळी आता शहरात राहिलेली आहेत, परंतु त्याच्यातलं मूळ राजकारण जात नाही म्हणून तो गावात जाऊन निवडणूक लढवतो आणि कधीमध्ये सभेला जातो. माझ्याकडे सेक्शन 40 खाली तक्रारी येतात आणि अपात्र करा म्हणतात, सलग सभेला अनुपस्थित. त्याचं कारण आहे की तो गावामध्ये उपलब्ध नाही. म्हणून या डी म्हणजे डायनॅमिक असला पाहिजे, धडाकेबाज असला पाहिजे. कुठलाही नेता हा धडाकेबाज असला तर त्याचा ॲक्सेप्टन्स किंवा स्वीकारार्हता ही वाढलेली असते. त्याच्यामुळे हा सरपंच किंवा नेतासुद्धा डायनॅमिक असला पाहिजे. आणि आर म्हणजे तो रिस्पॉन्सिबल असला पाहिजे आणि रिस्पॉन्सिव्ह असला पाहिजे. रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदारी घेणारा, जबाबदारी देणारा, चांगल्या वाईटाची जबाबदारी, किंवा यश मिळालं तर माझ्यामुळे आणि अपयश आलं तर त्यांच्यामुळे, असं न करता जे काही चांगलं वाईट घडलेलं आहे ते सगळं आपलं सामूहिक जबाबदारी आहे असं समजून करणारा पाहिजे. बऱ्याच वेळेस प्रतिक्रिया देतो आपण, रिॲक्शन देतो, त्याच्याऐवजी रिस्पॉन्स दिला पाहिजे. आता रिस्पॉन्सचं उदाहरण एक सांगतो मी, किंवा रिस्पॉन्सिबिलिटीचं उदाहरण सांगतो. दत्ता हरगुडेंचं कौतुक याच्यासाठी आहे की त्यांनी स्वतःची जागा या प्रकल्पाला उपलब्ध करून दिली. त्या ठिकाणी प्रकल्प झाला म्हणून भावकीने विरोध केला, तर त्यांनी असं सांगितलं की त्या प्रकल्पाच्या शेजारी मी माझं घर बांधतोय. नुसतं म्हणून थांबले नाही तर प्रत्यक्षात घर बांधलं, राहायला गेले आणि हे दाखवून दिलं की कचरा प्रकल्पाच्या शेजारी सुद्धा आपण राहू शकतो आणि दुर्गंधीशिवाय कचरा प्रकल्प असू शकतो. ही जबाबदारी त्यांनी घेतली आणि लीडिंग बाय एक्झाम्पल ज्याला म्हणतात ते प्रत्यक्षात त्यांनी करून दाखवलं. मला या ठिकाणी बसलेल्या आणि या ठिकाणी नसलेल्या सगळ्या सरपंचांना एक विनंती करायची आहे, एक आवाहन करायचं आहे की यावर्षी स्वच्छ भारत मिशन 2.0च्या माध्यमातून डिसेंबर अखेर आपल्या प्रत्येक गावातील कचरा आपल्याला प्रक्रिया करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला निधी उपलब्ध करून दिलेला आहे, ज्याला आपण SBM म्हणतो, स्वच्छ भारत मिशन. तो निधी आपल्याला उपलब्ध केलेला आहे. 15व्या वित्त आयोगामध्ये आपल्याला निधी आहे त्या कारणासाठी. तर आपल्या गावातला निर्माण होणारा कचरा संपूर्णपणे प्रक्रिया झाला किंवा नाही, मग तो प्लास्टिक असेल, कुजणारा असेल, न कुजणारा असेल, सगळा, याची आपण दखल घेतली पाहिजे. 3 टप्प्याकडे वळणार आहे. दुसऱ्या टप्प्यातलं पहिलं नाव आहे शिरूर तालुक्यातील आपटीचे सरपंच अतुलदादा बाळासाहेब मुरकुटे. सर्व मान्यवरांना विनंती करेन की कृपया आपण या पुढील सन्मान सोहळ्यासाठी उभं राहावं. आणि मी फक्त सन्मानितांना विनंती करेन की कृपया आपण आपला वेग फक्त वाढवावा मंचाकडे येण्याचा. शिरूर तालुक्यातील आपटी गावचा कायापालट करणारं युवा नेतृत्व, आपल्या कार्यशैलीला सामाजिक, वैचारिक आणि विधायकतेची जोड देऊन वयाच्या तिशीतच सरपंचपदी विराजमान झालेले अतुलदादा बाळासाहेब. सन्मान स्वीकारून झाल्यानंतर कृपया आपण डाव्या बाजूने खाली उतरावं, मंचाच्या डाव्या बाजूने उतरावं आणि पुढील सन्मानार्थींनी मंचाच्या उजव्या बाजूने यावं. समाजसेवेचे व्रतसंकल्प घेतलेले राजेंद्र दबडे पाटील, मुळशी तालुक्यातील लवासा या प्रसिद्ध शहराशेजारी, खरं तर अवघ्या 1300 लोकसंख्येचं भोईनी हे गाव, आणि या गावात समाजसेवेचे व्रत घेणारे किसनराव आनाजी दबडे पाटील यांचं कुटुंब. या पुढील नावे भोर तालुक्यातील पसुरे गावचे सरपंच प्रवीण विलास धुमाळ. धन्यवाद. यानंतर मी विनंती करेन पसुरे गावचे सरपंच प्रवीण विलास धुमाळ यांना. भोर
तालुक्यातील ऐतिहासिक गावचा वारसा जपणारे आदर्श गाव 12 वाड्या वस्त्यांमुळे विखुरलं असलं तरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामदैवत श्री वाडेश्वराच्या साक्षीने लोकनियुक्त सरपंच प्रवीण उर्फ पंकज धुमाळ हे आपण नेहमीच कार्यरत आहात, त्याबद्दल आपला हा सन्मान. या पुढचं नाव आहे दौंड तालुक्यातील कडेठाण इथले उपसरपंच अनिल धावडे. धन्यवाद. यानंतर मी दौंड तालुक्यातील कडेठाण हे 4000 लोकसंख्येचं गाव आहे. 2023मध्ये अनिल पोपटराव धावडे यांना उपसरपंच पदाची संधी मिळाली. त्यापूर्वी त्यांचे वडील 1990 ते 95 या काळात ग्रामपंचायतीचे सदस्य होते आणि गावासाठी आपण भरीव निधी आणून देण्यासाठी कायम कार्यरत राहिला. या पुढील नाव आहे दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा इथले सरपंच विशाल बारवकर. दौंड तालुक्यातील जिरायती भागातील देऊळगाव वाडा येथील 2021 मध्ये जी निवडणूक झाली होती त्यामध्ये पहिल्याच यशात बारवकर सरपंच पदाची निवड आपली झाली होती. वडील, आई, लहान भाऊ, पत्नी असं आपलं खरं तर शेतकरी कुटुंबीय आहे. वडिलांचा राजकीय वारसा लाभल्याने त्याच पावलावर पाऊल ठेवत आपण समाजकारण, राजकारण, शैक्षणिक, कृषी अशा अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आणि अवघ्या 30 वयाला आपण सरपंच झाल्यामुळे आपल्या युवा कार्यकालात आपण पद अतिशय उत्तमरित्या सांभाळले. यापुढील नाव आहे मालेगावच्या माजी सरपंच सौ सोनल सुहास शेंडे. आपल्या या प्रवासात आपले पती सुहास शेंडे यांची नंतर मुलाची साथ लावली. आपण 2018 ते 23 या काळात मालेगावचे लोकनियुक्त सरपंच पद भूषवले. औद्योगिकरणाचा स्पर्श झालेल्या गावात आणि ग्रामीण असं दोन्ही वातावरण आहे, मात्र तिथं सुद्धा अतिशय गंभीरपणे उभं राहत गावचा विकास करणे, गावातल्या सगळ्या लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून एकत्र आणणे, अनेक मोठ्या रकमेची कामं आणि विकास निधी आपण या माध्यमातून गावासाठी केलेला आहे. मालेगावच्या सरपंच सोनल सुहास शेंडे. यापुढील नाव आहे कोळवडीचे नेतृत्व अर्थात उपसरपंच दिनेश सहाणे. कोळवडीचे तरुण तडफदार नेतृत्व उपसरपंच दिनेश सहाणे. खरे काम निष्काम ही ग्रामसेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग सेवा. या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन जुन्नर तालुक्यातील कोळवाडी आळेगावचा विकास आपण खरं तर या माध्यमातून केला. माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच दिनेश महिपत सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंस्फूर्तीने अनेक विकासाची कामे हाती घेतली. जलसंधारण, शुद्ध पाणी, तंटामुक्ती, स्वच्छता, ग्राम सौंदर्यीकरण अशा अनेक कामांमध्ये आपला मोलाचा वाटा आहे. या पुढील नाव भोर तालुक्यातील नरेगावचे सरपंच हनुमंत वीर. भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या मनोहारी निसर्ग सौंदर्य असलेल्या या परिसरातील नरे हे गाव वसलं आहे. उच्च शिक्षितांचे गाव म्हणून खरं तर गावाची ओळख आहे आणि या गावच्या वैभवात खरं तर सरपंच हनुमंत काशीनाथ वीर आपल्या उच्च शिक्षित नेतृत्वाने अधिक भर पडली आहे. या पुढील नावे हिवरे बुद्रुकचे सरपंच निलेश बेनके. यापुढील नाव हिवरे बुद्रुकचे सरपंच
निलेश बेनके. पुष्पावती आणि कुकडी नदीच्या संगमावर वसलेले आणि जुन्नर तालुक्यातील माजी आमदार स्वर्गीय वल्लभ बेनके, आमदार अतुल बेनके यांचे हिवरे बुद्रुक गाव. गाव छोटं असलं तरी ते गाव स्वच्छ ठेवणे, सुंदर ठेवणे, काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून रस्ते उभारणे, नागरी सुविधा हे सर्व देण्याचं काम आपल्यासारख्या उच्च शिक्षित सरपंच निलेश गुलाब बेनके आपल्या माध्यमातून आपण गावासाठी केलेलं आहे. यापुढील नाव किवत ग्रुप ग्रामपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तानाजी अण्णा चंदनशिव. किवत चे सरपंच तानाजी अण्णा चंदनशिव. भोर तालुक्यात सामाजिक दृष्ट्या महत्वाची समजली जाणारी भोलावडे ग्रुप ग्रामपंचायतीचे किवत ग्रुप ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान तानाजी अण्णा चंदनशिव यांना मिळाला. ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास आपण सार्थ केला आणि अनेक विकास कामं आपण मार्गी लावण्यास सुरुवात केली आणि आपला त्यामुळेच गावात नावलौकिक वाढत आहे. यापुढील नाव दौंड तालुक्यातील पिलानवाडी इथले सरपंच वैशालीताई डुबे. यापुढील नाव दौंड तालुक्यातील पिलानवाडी येथील लोकनियुक्त सरपंच वैशालीताई डुबे. धन्यवाद. यापुढील नाव दौंड तालुक्यातील पिलानवाडी येथील लोकनियुक्त सरपंच वैशालीताई डुबे. गावचा सर्वांगीण विकास हेच ध्येय मानून आपण कोट्यावधींच्या कामांचा विकास निधी योग्यरित्या गावच्यासाठी वापरला. दौंडचे लोकप्रिय आमदार ऍडव्होकेट राहुल दादा कुल यांच्या मार्गदर्शनाखाली गावात आपण विकासाचा पाया घातला. आमदार कुल यांचा धडाडीपणा, पारदर्शी नेतृत्व आदी कारणांमुळे पिलानवाडीला एक नवा आयाम मिळाला आहे आणि आपलं याचमुळे सर्व गावकऱ्यांना समाधान आहे. यापुढील नाव काटी गावचे सरपंच सोमनाथ मोहिते. काटी गावात विकासगंगा पोहोचवणारे सोमनाथ मोहिते. गावचा विकास करण्यासाठी स्थान, विस्तार, सीमा अशी जरी गरज असली तरी कुटुंब म्हणून सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून काटी गावचे सरपंच सोमनाथ साहेबराव मोहिते आपण खरं तर महत्वाची कामगिरी बजावली. यापुढील नाव धालेवाडीचे माजी सरपंच संभाजी काळाणे. मी फक्त सभागृहातील उपस्थित सर्व गौरवार्थींना एक नम्र सूचना करणारे किंवा विनंती करणारे, या सगळ्यानंतर आपण एक सामूहिक छायाचित्र घेणार आहे. त्याचबरोबर अनेकांना आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत या पुरस्कारानंतर. त्यासाठी प्रभात डिजिटलच्या माध्यमातून अतिशय उत्तम सोय व्हिडिओ बाईटची या सभागृहाच्या बाहेरच्या बाजूला करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व मान्य सरपंचांच्या अशी विनंती की आपण व्हिडिओ बाईटच्या माध्यमातून आपण हा पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात. त्याचप्रमाणे आजच्या या सन्मानासोबत एक सन्मानपत्र सुद्धा मिळणार आहे. त्याचाही स्वीकार आपण आमच्या प्रभातच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या बरोबर तो करावा अशी आपल्याला नम्र विनंती. यापुढील नाव धालेवाडीचे माजी सरपंच संभाजी काळाणे.
लहानपणापासूनच आपल्याला खरं तर समाजसेवेची आवड आहे. आपली माणसे, आपला गाव जगाच्या पाठीवर प्रसिद्ध झाला आहे आणि या सगळ्यांसाठी एक कुटुंब म्हणून गावात वातावरण राहावे यासाठी आपण नेहमीच कार्यशील राहिलात. पुनर्वसित गावचा विकास पुरुष आणि धालेवाडीचे माजी सरपंच संभाजी काळाणे म्हणून आपल्याकडे सगळेजण बघतात. एक नाव मगाशी मी पुकारलं होतं पण कदाचित त्या सभागृहात उपस्थित नव्हत्या, त्या म्हणजे सन्माननीय स्वातीताई लांडे. स्वातीताई लांडे जर सभागृहात उपस्थित असतील. आजच्या या सन्मान सोहळ्यातलं शेवटचं नाव शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढरी येथील स्वातीताई लांडे. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढरे येथील शेतकरी कैलासवासी बाबूराव तुकाराम भुजबळ आणि रुक्मिणी, आपली आई रुक्मिणी यांच्या पोटी आपण जन्माला येऊन स्वातीताई आपण तेव्हापासून संघर्षाला साथ देतात. पती बाळासाहेब लांडे यांच्या सामाजिक कार्यातल्या योगदानाला आपली अतिशय उत्तम आणि भरभक्कम साथ आहे. स्वातीताई यांनी अवघ्या 3 वर्षात ग्रामपंचायत सदस्य ते विद्यमान उपसरपंच असा प्रवास करून विकास कामांचं एक नवं मॉडेल गावात उभं केलेलं आहे. नजर चुकीनं जर कुणाचं नाव राहिलं असेल तर कृपया ते माझ्या निदर्शनास आणून द्यावं. आपल्यापैकी कुणाचा सन्मान करण्याचं माझ्याकडून नजर चुकीनं राहून गेलं असेल तर कृपया आपण ते माझ्या निदर्शनास आणावं. आणि यानंतर विनंती करेन दैनिक प्रभातचे उपसंपादक आदरणीय श्रीनिवास वारुंजीकर यांना की त्यांनी या प्रसंगी सर्वांचे आभार व्यक्त करावेत. दैनिक प्रभातच्या आदर्श सरपंच पुरस्कारासाठी ज्यांचं सहकार्य लाभलं त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करणं हे आमचं कामच आहे. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कामकाज मंत्री यांचे हार्दिक आभार. कार्यक्रमाचे प्रायोजक हिंदुस्थान फीड्सचे आदरणीय अजय पिसाळ आणि मुरलीधर जगताप साहेब यांचे हार्दिक आभार. कॉस्मॉस बँकेच्या सर्व संचालक मंडळाचे आभार. आविष्कार कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्सचे अरुण मराठे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा आभार. त्याचबरोबर शेळके बिव्हरेजेसचे ऑक्सिकूल यांचे हार्दिक आभार. आउटडोअर पार्टनर्स रिव्हेल क्रिएशन्स यांच्या आभार. आजच्या कार्यक्रमाला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलेले पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संतोष पाटील यांचे हार्दिक आभार. सर्व 39 सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी या पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला त्या सर्वांचे हार्दिक आभार. त्याचबरोबर दैनिक प्रभातचा कर्मचारी वृंद, टीम डिजिटल प्रभात, त्याचबरोबर या कार्यक्रमाचं अत्यंत सुंदर भाषेमध्ये सूत्रसंचालन केलेल्या ओंकार दीक्षित यांचे हार्दिक आभार. आणि या व्यतिरिक्त ज्ञात अज्ञात सर्व सहकार्यांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.